हरिओम हरिओम. सर्वत्र पूर्व सूचना, पूर्व सावधगिरीसाठी आपण सूचना देत असतो. घरी, दारी, सगळीकडे रोडने आपण जातो तर आपल्याकडे स्पीड ब्रेकर असतात. स्पीड ब्रेकर असतात तर ते सूचना देतात की बा पुढे कशा प्रकारचा धोका आहे, कशा वळण वगैरे आहेत. आई वडील पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आपल्याला सूचना देत असतात. निसर्ग सुद्धा प्रत्येक वेळी सूचना देत असतो की मी हा ऋतू येत आहे, मी तुम्ही ही सावधगिरी बाळगायला पाहिजे असतं. पावसाळा आला तर पशु पक्षी पण आपल्या घरट्यांची सगळी व्यवस्था करतात. ह्या पूर्वसूचना ह्या अतिशय महत्वाच्या असतात आणि शरीर सुद्धा आपल्याला प्रत्येक आजारापूर्वी पूर्वसूचना देत असतो की बा ह्या जर तुम्ही ह्या गोष्टी जर सावधता जर सांभाळ राखली नाही तरी तुम्हाला ह्या गोष्टी होतील. तसंच निसर्ग सुद्धा अनेक वेळा आपल्याला सांगत असतो. पावसाळा तर जसे ऋतू येत असतात तर प्रत्येक ऋतूच्या आधी थोडा थोडा बदल होत असतो आणि त्या बदलाशी आपण समरूप जर झालो नाही तर आपल्याला व्याधी निर्माण होतात, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक वगैरे. तसंच आपला हा पावसाळा ऋतू आता आपल्याला प्रारंभ झालेला आहे आणि प्रारंभ झालेला आहे तर ह्या ऋतूपासून आपल्याला 2, 3, 4 महिने ज्या काही आपल्याला व्याधी होऊ शकत असतील, वेगळ्या वेगळ्या गटामध्ये, बाल असो, तरुण असो, वृद्ध असो, महिला असो, पुरुष असो, तर त्यांना काही काही ज्या होत असेल त्या सावधगिरी बाळगण्यासाठी आपण आपल्या वर्गामार्फत पण आपण हा दुसरा आपण भाग घेत आहे. एक पहिला भाग तर आपण वैद्यकीय क्षेत्रामधून घेतलेला आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रामधून पावसाळ्यात होणारे आजार कोणते आहेत, संभाव्य आजार कोणते होऊ शकतात, ते आपण कसे टाळू शकतो, आल्यानंतरही आपण त्याचा कसा प्रतिकार करू शकतो. तसाच याच्यातला दुसरा भाग आज आपला आहाराबद्दलचा आहे, तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तर आज आपल्याकडे डॉक्टर ताई आलेले आहेत, त्या याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. 10 एप्रिलला त्यांनी पहिला वर्ग घेतला होता, त्यावेळेस त्यांचा परिचय झाला होता. तरी सुद्धा मी अशा त्यांना विनंती करतो की नवीन जे साधक आलेले आहेत तर त्यांच्या समोर त्यांचा परिचय द्यावा. हरिओम हरिओम हरिओम. आशाताई. डॉक्टर शर्मिला कुबडे यांचं मी सर्वप्रथम योग शिबिरातर्फे या योग वर्गातर्फे हार्दिक स्वागत करते. पावसाळा सुरू झाला आणि तो आपला सुखद होण्याकरता, निरोगी राहण्याकरता आपण शर्मिलाताईंना विनंती केली होती की त्यांनी पावसाळ्यातील आहार या विषयावर मार्गदर्शन करावे आणि म्हणून त्या आपल्याशी आज जुळलेल्या आहेत. शर्मिलाताई या फूड अँड न्यूट्रिशन मध्ये MSc PhD आहेत. त्या 22 वर्षापासून अमरावती येथील मातोश्री विमलाबाई पंजाबराव देशमुख या महाविद्यालयामध्ये आपल्या अध्यापनाचं कार्य करतात आहे. नुकतंच 1-2 वर्षापूर्वी त्यांचं प्रोफेसर म्हणून प्रमोशन झालेलं आहे. त्या 22 वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा त्या लागल्या तेव्हा त्या लेक्चरर होत्या, त्या असिस्टंट प्रोफेसर होत्या, नंतर असोसिएट प्रोफेसर झाल्या आणि आता त्या उच्च पदावर प्रोफेसर या पदावर काम करत आहेत. शर्मिलाताई ह्या राष्ट्रीय पोषण संस्था, भारतीय स्त्री संघटना, रोज सोसायटी ऑफ इंडिया, गार्डन्स क्लब, नेचर्स क्लब इत्यादी संस्थांच्या त्या लाईफ मेंबर आहेत. त्यांना नॅशनल लेव्हलवर संशोधनपर लेख सादरीकरणामध्ये 2 कॉन्फरन्सेस मध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना फ्लावर अरेंजमेंटची फार आवड आहे. शिवाय त्यांचं पाककृतीमध्ये, वाचनामध्ये
त्याच्यानंतर त्या समाज कार्याची त्यांना अत्यंत आवड आहे अशा बहुगुणी शर्मिलाताई आपल्यामध्ये आलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात. सुप्रभात. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज सर्वप्रथम योगाचार्य ठवकार सर आणि माझी ओळख करून देणाऱ्या माझ्या गुरु डॉक्टर आशाताई माने यांचे मी खूप खूप आभार मानते, कारण पुन्हा मला एकदा इथे यायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि आज आपल्या विषयाला सुरुवात करते. आज आपला विषय आहे पावसाळ्यातील आहार. मागे आपण ग्रीष्म ऋतूबद्दल व त्यातील आहाराबद्दल माहिती घेतली. ग्रीष्म ऋतूनंतर येणारा जो ऋतू आहे तो म्हणजे वर्षा. आज आपण ऋतुचर्या, ऋतुसंधी म्हणजे काय, वर्षा ऋतूत होणारे आजार, आहार, विहार, निगा व काळजी त्यांची, तसेच या ऋतूत येणारे महिने कोणते आहे, त्यात येणारे सण कोणते आहे आणि त्यात तयार होणारे जे काही विशिष्ट पदार्थ आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. साधारणतः म्हणजे एका ऋतूचा जो कालावधी असतो तो 2 महिन्याचा असतो. संपणाऱ्या ऋतूचा शेवटचा आठवडा आणि सुरू होणाऱ्या ऋतूचा पहिला आठवडा, या जो मधातला जो 15 दिवसाचा जो कालावधी असतो त्याला ऋतुसंधी असे म्हटले जाते. एक ऋतू संपून जेव्हा दुसरा ऋतू सुरू होतो त्यावेळेला वातावरणात हळूहळू बदल होऊ लागलेले असतात आणि या ऋतुसंधीच्या काळातच आरोग्यास खूप जपावे लागते. प्रत्येक पूर्वीच्या ऋतूत म्हणजे जो काही असतो, पूर्वीचा ऋतू जो असतो तो योग्य म्हणजे त्यातील जो काही आहार असतो तो पुढच्या ऋतूत योग्य राहीलच असे आपण सांगू शकत नाही, कारण अचानक म्हणजे जे काही आपण आहार विहारात जर बदल केले तर म्हणजे असे बदल कधीच करू नये. ऋतुसंधीचा जो काळ असतो तो जास्त काळजी घेण्याचा असतो, कारण शरीराला बाह्य वातावरणातील बदलांशी जो काही जुळवून घेण्याचं असतं, तर त्यामुळे ह्या काळात सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे आपल्या आहार विहाराकडे लक्ष देणं हे महत्वाचं असतं. त्यानंतर जो काही आपण ऋतूप्रमाणे समजा जो काही वातावरणात जो बदल होत असतो त्याप्रमाणे आपल्या शरीरातही काही बदल होत असतो. शरीर आणि वातावरणातील बदलाला अनुसरून आपण आपल्या आहार विहारातही बदल करणं आवश्यक असतं. एकच एक प्रकारचा जर आहार विहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही, म्हणून बदल हा प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यकच असतो. ऋतूनुसार योग्य आहार घेतला तर आपल्या म्हणजे जो काही आपल्या प्रत्येक ऋतूमध्ये प्रकोप होण्याची संभावना जी असते त्यामुळे होणाऱ्या व्याधींना आपण दूर ठेवू शकतो आणि आपलं योग्य आहारामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण ह्या म्हणजे जे काही आपण आहारामध्ये बदल करतो त्यालाच ऋतुचर्या असे म्हटले जाते. वर्षा ऋतूच्या अगोदर असलेला जो काही ग्रीष्म ऋतू असतो तर त्यामध्ये काय होतं की अति उष्ण तीक्ष्ण गुणांमुळे वातदोषाचा संचय होतो आणि वातावरणात आता जो काही पाऊस सुरू झाला तर पावसामुळे वातावरणात वाढलेल्या गारठ्यामुळे वातदोषाला जोड मिळते आणि वात वाढतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे पुढे जाऊन पावसाळ्यामध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी ही सगळी म्हणजे आजाराची हे विकार आपल्याला पाहायला मिळतात. पावसाळ्यातला जो काही हवेतला दमटपणा वाढतो, शरीरात वातदोषी वाढतो, जठराग्नी मंदावतो, पचनशक्ती कमी होते, साथीचे रोग बळावतात. तसेच पावसाळ्यातील पाणी सगळीकडे साठल्यामुळे डासांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला जास्त दिसून येतो. पावसाळा असल्याने नद्या नाले तुडुंब भरलेले असतात आणि जे काही आपल्याला पाणी मिळतं म्हणजे तळ्यात आलेलं पाणी, विहिरीत आलेलं पाणी, हे सगळं म्हणजे याला आपण नवीन पाणी म्हणतो, पण हे सगळं जमिनीवरील सर्व रोगजंतूंचा त्यामध्ये भरपूर साठा असतो आणि म्हणून त्यावर ह्या पाण्यावर माशा, डास ह्या सतत घोंगावत असतात आणि त्यांचा उपद्रव जो काही आपल्याला होतो तर त्यातूनच आपलं पोट बिघडणं, गॅस धरणं, आव धरणे अशा तक्रारी आपल्यामध्ये दिसून येतात. आणि पावसामुळे वातावरणात जो काही गारठा सुरू झालेला असतो आणि कधी कधी आपण पावसात भिजल्यामुळे सुद्धा सर्दी पडशाला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. तसंच प्लास्टिकच्या चप्पल आपण या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वापरतो
तर ह्या प्लास्टिकच्या चपलांमुळे काय होतं की म्हणजे त्यामध्ये पाणी साचून राहतं आणि म्हणजे पाणी साचल्यामुळे सतत तसंच जर आपण चप्पल वापरली तर आपल्या पायांच्या बोटांना चिखल्या हा त्वचा विकार होऊ शकतो. आता सध्या पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे. पावसाळा हा सगळ्यांच्याच आवडता विषय आहे. म्हणजे ऋतू जरी असला तरी पावसाळा सुद्धा म्हणजे बऱ्याच आपण कविता वगैरे ऐकतो त्याच्यावर. या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या ज्या समस्या उद्भवतात तर त्यामध्ये आहाराचे जर योग्य नियोजन केले नाही तर हे विकार जास्त बळावतात. आता COVID-19 मुळे गेल्या वर्षभर लॉकडाऊनचे प्रमाण म्हणजे आपल्या सगळ्यांवर सावट होते आणि आता सध्या लॉकडाऊन उठले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मौज करण्यासाठी घरातून बाहेर पडण्याकरिता आपण सगळे उत्सुक झालेलो आहोत. पण थोडासा संयम बाळगून कोविडचे सगळे नियम पाळून पावसाळ्यातील आनंद घेण्यासाठी आरोग्याची आणि आहाराची काळजी कशी घ्यावी हे आपण आता पाहूया. आता पावसाळ्यातले जे काही विकार असतात तर ते विकार म्हणजे मी स्लाइड शेअर करते. एक मिनिट. पावसाळ्यात आपल्याला बरेच म्हणजे वेगवेगळे विकार दिसून येतात. म्हणजे तापाचे वेगवेगळे प्रकार असतात, पचन संस्थेचे विकार असतात, त्यात यकृत विकार पण आपल्याला आढळून येतो आणि त्वचा विकार पण दिसून येतात. तर आता पावसाळ्यातील जे काही तापाचे प्रकार आहेत त्यात विषमज्वर येतो, फ्लू येतो, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार आपल्याला पाहायला मिळतात. तसंच पचन संस्थेच्या विकारामध्ये मळ, अतिसार, अपचन, हगवण यासारखे विकार आपल्याला दिसून येतात. तसंच कावीळ हा यकृत विकार आहे आणि त्वचा विकारामध्ये खाज सुटते अंगाला, चिखल्या येतात, पुरळ येतात, हे त्वचा विकारामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यातले मुख्य जे काही आजार आहे म्हणजे सगळीकडे पाहायला मिळतात. जसं तापाच्या प्रकारामध्ये विषमज्वर हा जो काही आहे तर त्यामध्ये लागणारा आहार जो आहे तो आपण बघूया. विषमज्वर हा दूषित त्यालाच आपण इंग्लिशमध्ये टायफॉइड म्हणतो. म्हणजे विषमज्वर पेक्षा टायफॉइड हा जास्त प्रचलित शब्द आहे. विषमज्वर हा सॅल्मोनेला टायफी या नावाच्या जीवाणूमुळे होतो. तसंच दूषित पाणी, दूषित अन्न याद्वारे सुद्धा हा पसरणारा रोग आहे. या रोगामध्ये काय होतं की शरीराचे उष्णतामान बरेच वाढल्या जातं. म्हणजे 3 ते 4 फॅरेनहाइट डिग्रीवर आपलं शरीराचं तापमान जातं आणि हे वाढलेल्या तापमानामुळे काय होतं, रोग्याचा जो काही आहार्य स्तर असतो तो खूप खालावतो आणि यात काय होतं त्यामुळे काय होतं म्हणजे 1 डिग्री फॅरेनहाइट जो काही टेम्परेचर असतं त्या तापमानाला मूळ चयापचयाची गती ही 7 डिग्रीने वाढलेली असते. तर अशा वेळेस म्हणजे ह्या अशा तापामध्ये कॅलरीची आवश्यकता खूप वाढलेली असते. म्हणजे उष्मांकाची घेण्याची आवश्यकता खूप वाढलेली असते. पण काय होतं म्हणजे आपण प्रॅक्टिकली जे पाहतो तर ते आणि थेरॉटिकल जे पाहतो ते खूप वेगळं असतं. प्रॅक्टिकली आपण बघतो की म्हणजे ताप खूप जेव्हा आपला चढतो तेव्हा काय होतं की आपल्याला म्हणजे आपल्या म्हणजे खाण्याची इच्छा राहत नाही, भूक लागत नाही आणि जे काही तापासाठी आपण औषधं घेतलेले असतात तर ते तापासाठी जे काही औषधं घेतलं असतं त्यामुळे सुद्धा आपल्या जिभेची चव गेलेली असते आणि म्हणून अशा ह्या सगळ्यांमुळे काय होतं की रोग्याला जे काही आवश्यक कॅलरी पाहिजे असतात म्हणजे आपण थेरॉटिकल म्हटलेलं आहे की आवश्यक कॅलरीज म्हणजे जास्ती कॅलरी आवश्यक असतात. पण काय होतं की तेवढ्या कॅलरी ह्या सगळ्या लक्षणांमुळे त्या रोग्याला मिळत नाही आणि हे सगळे अन्न घटक पुरवणे तेवढे अन्न घटक पुरवणे कठीण जातं. तर त्यासाठी पचायला हलका, आकर्षक असा आहार देणं या काळामध्ये आवश्यक आहे. कारण यात जे काही आतड्याचा दाह होत असल्याने तंतुमय आणि रेषा भाग बिलकुल वर्ज्य करावा. त्यामुळे कच्च्या भाज्या त्यानंतर काही दिवस देऊच नये. मसाले, तिखट, तेलकट आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावे. तसंच मऊ शिजवलेले जे काही रेषा भाग काढून केलेले पदार्थ देणं आवश्यक असतं. डाळीचं पाणी देता येतं, सूप देता येतात, फळांचे रस देता येतात, गोड पदार्थ देता येतात. या काळात ह्या सगळ्यांचा आहारात समावेश करावा.
तसंच म्हणजे सूप देताना हे लक्षात ठेवायचं की ह्या दिवसांमध्ये म्हणजे भाज्यांचे वेगवेगळे सूप, मटणाचे पण सूप आपण देऊ शकतो, कारण प्रोटीनची जी काही कमतरता झालेली असते तर ती त्या सूप मधून आपण भरून काढू शकतो. त्यानंतर याच्यात जे काही पदार्थ टाळायचे असतात तर ते मी सांगितलेच आहे की मिरची मसाल्याचे तळलेले किंवा पेस्ट्रीज वगैरे हे पदार्थ आणि कच्च्या भाज्या हे आपण देऊ नये. त्यानंतरचा जो दुसरा पचन विकाराचा जो काही आपल्याला या दिवसांमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे डायरिया, त्यालाच अतिसार किंवा अगवण असे म्हटलं जातं. आता या दिवसांमध्ये जठराग्नी कमजोर झालेला असतो आणि डासांचा प्रादुर्भाव पण खूप जास्त झालेला असतो. त्यामुळे दूषित अन्न, दूषित पाणी हे सगळं जर आपण स्वच्छता जर पाळली नाही तर यामुळे ह्या पचन संस्थेच्या कार्यक्षमतेवर जे काही म्हणजे सगळं जे काही आपलं आरोग्य अवलंबून असतं ते पचन संस्थेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. तर त्यामुळे ह्या दूषित पाण्यामुळे पचन संस्थेचे रोग जास्त आपल्याला दिसून येतात. त्यात हगवण आणि आव हे प्रमुख दोन आपल्याला आढळून येतात. हा रोग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिसून येतो. याची लक्षणं म्हणजे मुख्यतः जास्त ही जी काही लक्षणं आपण म्हणू तर लक्षणं म्हणजे पातळ वारंवार शौचास होते, त्यामुळे खूप थकवा येतो, रोग्याला खूप थकवा येतो आणि जास्त प्रमाणात जर शरीरातून पाण्याचा ऱ्हास झाला असल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. तसंच जेव्हा पातळ शौचाबरोबर जर रक्त किंवा चिकट पदार्थ, त्याला आपण म्युकस म्हणतो, ते जर पडत असेल तेव्हा त्याला डिसेंट्री म्हटल्या जाते, म्हणजेच आव म्हटलं जातं. तर याची कारणं जी काही आहे तर ते खूप जास्त म्हणजे अति प्रमाणात खाणं, पचायला कठीण पदार्थ खाणं, पचन संस्थेत काही जर संसर्ग झाला असेल तर पचन संस्थेतल्या संसर्गामुळे, तसंच अपचन आणि खूप जणांना रेचक पदार्थांचं सेवन करण्याची खूप सवय झालेली असते. तर कधी कधी ही घातक सुद्धा ठरू शकते, म्हणजे जास्त रेचक पदार्थ जर घेतले तरी सुद्धा हगवण होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि तसंच जास्त स्ट्रॉंग औषधांमुळे सुद्धा अतिसार होऊ शकतो. आता उपचार काय करायचा, हे जेव्हा अतिसार होतो तर तेव्हा अतिसार झाल्यावर उपचार म्हणजे कोणतीही हगवण झाल्यास ताबडतोब पाण्यात मीठ, साखर घातलेले द्रावण घेणं आवश्यक असतं. म्हणजे त्याला ओरल डिहायड्रेशन थेरपी म्हणतात, म्हणजेच ORT म्हटलं जातं. तर ते देणे सुरू करावे. तर याचे प्रमाण जे काही आहे तर WHO आणि युनिसेफ या संस्थेनी म्हणजे ओरल ORTचे जे काही आपण प्रमाण दिलेले आहे ते खाली म्हणजे 1 लिटर उकळलेल्या पाण्यामध्ये 3.5 ग्रॅम मीठ टाकायचं असतं, 2.5 ग्रॅम खायचा सोडा घ्यायचा असतो, त्यानंतर 1.5 ग्रॅम लिंबाचा रस टाकायचा असतो आणि साखर 20 ग्रॅम किंवा ग्लुकोज साखर पण आपण टाकू शकतो. पण हे 1 लिटर उकळलेल्या पाण्यामध्ये घ्यायचं असतं. तर ORT घेतल्यामुळे काय होतं की रोग्याला चांगलं वाटायला लागतं, म्हणजे थोडी तरतरी येते. जो थकवा आपल्याला दिसून येतो डिहायड्रेशनमुळे, तो थकवा थोडंसं त्या म्हणजे थकवा जाण्याला ती मदत करतं. पण काय होतं की थोडं जरी काही खाण्यापिण्यात आलं तर हगवण झाल्यास एकदम हगवण बंद करण्यासाठी कधी पण म्हणजे तीव्र औषधांचा उपयोग करू नये. कारण खूप जणांना सवय असते की म्हणजे लगेच थोडं काही झालं की लगेच औषधांचा भडीमार करायला सुरुवात करतात. पण यामुळे काय होतं की ही कधी कधी ही हगवण जी असते की काही खाण्यापिण्यामुळे झालेली जी काही हगवण असते तर त्या जे काही शरीरात शिरलेले अपायकारक विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची जी काही शरीराची नैसर्गिक क्रिया असते ती आपण एकदम थांबविल्यास ते विष बाहेर न पडता शरीरातच राहते. आणि म्हणून मग ही म्हणजे तीव्र औषधं लगेच घेऊ नये. थोडंसं म्हणजे लगेच पण काय होतं की वाट पण पाहणं शक्य नसतं. कारण म्हणजे लगेच जर 2-3 वेळा झालं किंवा दिवसातून 5-6 वेळा झालं तर मग ही जी काही हगवण असते ती संसर्गामुळे झालेली हगवण असं समजून जायचं आणि संसर्ग झाला असताना योग्य औषधोपचार करणे हे सगळ्यात महत्वाचं असतं. पण एक लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण ORT देतो म्हणजे ओरल रिहायड्रेशन थेरपी जी घेतो तर तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते. नुसतं हे 1 लिटर पाण्यात म्हणजे सगळे जे काही प्रमाण पाहिले आपण ते सगळं टाकून होत नाही.
तेव्हा जेव्हा आपण ORT देतो तेव्हा काळजी कोणती घ्यायची तर ते मी सांगते की जे काही साहित्य आहे सांगितलेलं ते बरोबर प्रमाणातच असणं आवश्यक आहे, म्हणजे ते बिनचूकपणे मोजून घेणं आवश्यक आहे. आता 3.5 ग्रॅम म्हणजे आपला खायचा म्हणजे आपला जो पोह्याचा चमचा असतो तर तो पोह्याच्या चमच्यातला पाऊण भाग, म्हणजे एक चमचा जो काही आहे पोह्याचा, जो पोहे खाण्याचा छोटा चमचा असतो म्हणजे 1 टीस्पून, त्यातला अर्धा भाग म्हणजे 2.5 ग्रॅम. तर अशा पद्धतीने आपण ही जी काही काय म्हणू आपण फॉर्म्युला म्हणू, तो फॉर्म्युला बिनचूक असा मोजून घेणं आवश्यक असतं. कारण काय होतं की साखर व मिठाचे जे काही विशिष्ट प्रमाण आतड्यातील सोडियमच्या पुनःशोषणास उपयुक्त ठरते आणि या उलट साखरेचे प्रमाण जर या म्हणजे जी काही थेरपी दिलेली आहे त्यामध्ये जास्त झाल्यास पेशीतील पाणी आतड्यांच्या पोकळीत ओढले जाऊन जुलाबाचे प्रमाण वाढले जातं आणि मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास मिठाचे जास्त प्रमाणात पुनःशोषण होऊन शरीरात सोडियमचे आधिक्य होण्याचा धोका असतो. तर ही काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच जे काही पाणी वापरायचं असतं म्हणजे उकळलेलं पाणी मी सांगितलंय की 1 लिटर वापरायचं असतं, ते पूर्णपणे उकळून निर्जंतुक करून घेणं सुरुवातीला आवश्यक आहे. तसंच जो काही ORT जेव्हा आपण बनतो, एकदा बनल्यावर ते सतत नेहमी ते पाणी उकळायचं नाही. एकदा बनलं की झालं ते म्हणजे ती रोग्याला आपण 1-1, 2-2 तासांनी, अतिसार असताना 2-2 तासांनी, 1 तासांनी म्हणजे त्याची प्रकृती पाहून देणं आवश्यक असतं. त्यानंतर जे काही आपण ORT बनवतो ती वापरायची भांडी, चमचे, त्यानंतर जे काही जो पदार्थ हे ORT जो बनवतो त्याचे हात स्वच्छ असणं आवश्यक आहे. तसंच जे पदार्थ बनवण्याची जी जागा आहे ती पण स्वच्छ असणं आवश्यक आहे. आता यामध्ये आपण लिंबू सरबत पण देऊ शकतो, त्यानंतर ताकाचा मठ्ठा पण देऊ शकतो. पण हे जे काही आपण करतो लिंबूचा सरबत किंवा ताक वगैरे, तर ते जास्त वेळ ठेवू नये. म्हणजे जास्तीत जास्त 5-6 तास तुम्ही ठेवू शकता, त्यानंतर ते वापरायचे नसतात. तसंच जेव्हा तुम्ही संत्र्याचा रस ORTच्या याच्यात टाकून देता, तर तेव्हा तुम्ही संत्र्याचा रस हा नेहमी ताजा काढूनच देणं आवश्यक आहे. नाहीतर त्यात सुद्धा सूक्ष्म जंतूंचा शिरकाव होऊ शकतो. त्यानंतर यामध्ये कोणते पदार्थ वर्ज्य करायचे तर तेलकट, तुपकट, त्यानंतर मसालेदार, तिखट पदार्थ, रेषायुक्त पदार्थ हे सगळे वर्ज्य करावेच. तसंच खाण्याच्या वेळा वाढवाव्या लागतात. कारण अति थकवा आलेला असतो आणि एका वेळेस पूर्ण आपल्याला जेवण जात नाही किंवा काही खाणं जात नाही. तर अशा वेळेस आपण एका वेळी जास्त खाण्याऐवजी थोडं जास्त वेळा जर दिलं म्हणजे तर हे या रोगामध्ये चालतं. तसंच यामध्ये महत्वाचं म्हणजे जे काही आपण सूप किंवा म्हणजे फळांचे रस देतो, तर ते नेहमी गाळून द्यावे. म्हणजे रेषायुक्त पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणं आवश्यक असतं अतिसारामध्ये. जे काही आपण फळं देतो ते सुद्धा साल काढलेले द्यावे. तसंच हळद, ताक, दही, लसूण हे पदार्थ या काळामध्ये जास्त लाभदायक ठरतात. यानंतर येणारा जो म्हणजे यकृताचा विकार आपण म्हणू शकतो, तो म्हणजे जॉन्डिस. जॉन्डिसलाच आपण कावीळ म्हणतो. कावीळमध्ये यकृताला संसर्ग तर होतो, पण यात रक्तातील जे काही बायलिरुबिन असतं त्याचं प्रमाण नेहमीपेक्षा वाढल्यामुळे आपली डोळे, त्वचा, त्यानंतर मग नख हे सगळे पिवळे दिसायला लागतात. यकृताला होणाऱ्या आजारांपैकी कावीळ हा एक आजार आहे आणि हा आजार सर्व वयोगटामध्ये आपल्याला आढळून येतो. कावीळचे 2 प्रकार आहे. त्यामध्ये एक तर रोगजंतूंचा संसर्गामुळे झालेली कावीळ आणि दुसरी म्हणजे औषधामुळे उत्पन्न झालेला कावीळ. आता रोगजंतूंचा संसर्ग कशामुळे होतो तर हा सुद्धा दूषित पाणी, त्यानंतर दूषित अन्न या सगळ्यांमुळे हा रोगजंतूंचा संसर्ग आपल्याला होत असतो. तसेच आता जो काही सिरम चा जो काही हे असतो कावीळ होतो, सिरम कावीळ म्हणतात. तर तो म्हणजे जे काही सुया इंजेक्शनच्या सुया वापरल्या जातात किंवा त्यासाठी लागणारे जे काही काय म्हणू आपण उपकरणं असतात, ते जर निर्जंतुक केले नाही तर त्यांच्याद्वारे सुद्धा संसर्ग होऊन कावीळ होऊ शकतो. आता पहिला जो काही होतो दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे होणारा कावीळ इतका आपल्याला म्हणजे काळजी करण्यासारखा नसतो. पण हे इंजेक्शनद्वारे किंवा
म्हणजे जे काही निर्जंतुक न केलेल्यामुळे जर होत असेल तर तो कावीळ हा खूप म्हणजे काळजी करण्यासारखा असतो आणि तेव्हा औषधोपचार करणं आवश्यक असतं. तसंच तिसरा या रोगजंतूंच्या संसर्गाने होणारा कावीळमध्ये आपण बघतो की जो कावीळ झालेला जर व्यक्ती असेल आणि त्यांनी जर रक्त दुसऱ्याला दिले असेल तर हे जो काही कावीळ वाहक व्यक्तीचे दिल्यामुळे काय होतं की दुसऱ्याला सुद्धा कावीळ हा रोग होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा हा सुद्धा काळजी करण्यासारखा कावीळ असतो. तर त्यामुळे पूर्ण विश्रांती आणि योग्य असा औषधोपचार करणं आवश्यक असतं. आणि दुसरा म्हणजे औषधामुळे उत्पन्न झालेला जो कावीळ असतो तर त्यात कधी-कधी खूप स्ट्रॉंग औषधं खूप जण घेतात. त्यानंतर हेरोईन सारखे जे काही द्रव्य असतात ते घेतल्यामुळे किंवा मद्यपान केल्यामुळे जास्त अति मद्यपान यांच्या सेवनाने काय होतं की यकृतास हानी पोचते आणि कावीळ होऊ शकतो. तर आता या कावीळमध्ये काय होतं तर भूक लागत नाही, उलट्या होतात, मळमळ होते, वजन कमी होतं, ताप अशी लक्षणं आपल्याला आढळून येतात. पण आणि प्रथम म्हणजे कावीळ झाला असताना सुरुवातीला नख, त्वचा आणि डोळे पिवळे पडतात. तर आता यावर उपचार काय करायचा? तर विश्रांती आणि योग्य आहार हा म्हणजे या कावीळीवर उपचार आहे. तसेच यकृताला इजा पोचेल किंवा यकृताचे काम वाढेल असे कोणतेच पदार्थ सेवन न करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे मद्यपान बिलकुल करू नये. कावीळ असताना मद्यपान बिलकुल करू नये आणि जेव्हा आहाराची जर हे आहारोपचार जर करायचा असेल कावीळमध्ये तर या कावीळमध्ये जास्त प्रथिनयुक्त आहार द्यावा लागतो, जास्त कर्बोदकेयुक्त आहार द्यावा लागतो आणि स्निग्ध ज्यामध्ये कमी आहे असा आहार दिवसातून थोडा थोडा म्हणजे 6 ते 8 वेळा थोड्या थोड्या प्रमाणात दिला जातो. कावीळ झाली आहे याचे निदान झाल्याबरोबर काय होतं की रुग्णाला ताबडतोब महत्वाचं म्हणजे पूर्ण विश्रांती देणं आवश्यक असतं. सुरुवातीला 2 ते 3 दिवस पातळ आहार द्यावा. जसं रोग्याला बरं वाटेल तसा मग आणि त्या रोग्याची जर भूक म्हणजे जी काही भूक लागत नाही त्याला पहिल्यांदा तर अन्नाला चव लागत नाही तर अशा वेळेस आपण किंचित जिरं, हिंग त्यानंतर सैंधव मीठ यांचा उपयोग करून म्हणजे आहार बनवायचा आणि तो रोग्याला थोड्या थोड्या प्रमाणात देणं आवश्यक असतं. त्यामुळे थोडी थोडी भूक वाढायला सुद्धा मदत होत असते. नाहीतर कमी खाल्ल्यामुळे काय होतं की कर्बोदकं कमी पडतात आणि प्रथिनांचा जो काही उपयोग असतो तो कॅलरी मिळण्यासाठी केला जातो. म्हणून अजून थकवा येतो रोग्याला. तर म्हणून हा आहाराकडे या काळामध्ये लक्ष देणं आवश्यक असतं. निसर्गोपचार, आहार आणि व्यायाम यामुळे सौम्य स्वरूपाचा कावीळ तर लागलीच बरा होतो. पण पाचक रस वाहिनीत जर अडथळा निर्माण होऊन झालेला जो कावीळ असतो, तो बरा होण्यास बराच वेळ लागतो. तर ह्यासाठी रुग्णाने संपूर्ण विश्रांती घ्यावी लागते. तर आता या म्हणजे कावीळ झाला असताना कोणते पदार्थ द्यावेत? तर तृणधान्यांची साधा आहार द्यावा. म्हणजे तृणधान्यांची लापशी म्हणजे त्यामध्ये मग तुम्ही नाचणी वापरू शकता. गव्हाची सुद्धा पण देऊ शकता. तर ही जी काही लापशी असते तर ती सुरुवातीला कोरडं असं पीठ भाजून घ्यायचं म्हणजे जास्त तूप तेल कमी करावं लागतं म्हणून. नाहीतर आपण साधी लापशी करतो तर जास्त तूप टाकतो आणि त्यामध्ये कणिक किंवा नाचणीचं पीठ वगैरे भाजतो. तर यावेळेस तूप आणि तुपाचा वापर खूप कमी करायचा आणि त्यानंतर मग त्यामध्ये गूळ वगैरे टाकून आपण लापशी करून देऊ शकतो. तसंच दुधावरची साय सुद्धा म्हणजे स्निग्ध विरहित दूध देणं आवश्यक असतं. साखर, गूळ, कस्टर्ड असे इत्यादी पदार्थ आपण या काळामध्ये रोग्याला देऊ शकतो. तसंच कोणते पदार्थ टाळावेत तर मग मांसाहारी पदार्थ, बेकरीचे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ, लोणची, सॉस त्यानंतर पॉलिश केलेले तांदूळ आणि महत्वाचं म्हणजे शीतपेय आणि मद्य घेऊ नये. आता कावीळ झाल्यानंतर सुरुवातीला काय होतं की आणि नंतरही थकवा आलेला असतो त्यामुळे अतिश्रम या रुग्णांनी करणं टाळावेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कावीळची लक्षणं जेव्हा पूर्ण नाहीशी झाली तरी सुद्धा 3 ते 4 महिने या पथ्य पाळणं या रुग्णांनी पथ्य पाळणं आवश्यक असतं. नाहीतर काय होतं की कावीळ हा असा विकार आहे की तो उलटू शकतो आणि घातक ठरू शकतो. त्यानंतर येणारा जो काही त्वचा विकार आहे तर तो त्वचा विकार म्हणजे
हे आहे त्वचा विकारामध्ये आपल्याला डासांमुळे चावल्यामुळे होणारे तसेच डासांमुळे चावल्यामुळे काय होतं, गाठी होतात. त्यानंतर आपली खाज सुटते, त्यामुळे लालसर असे आपल्या याच्यावर चट्टे पडतात. आणि तसंच चप्पल जर तुम्ही घालत असाल, प्लास्टिकची चप्पल जर वापरत असाल, तर त्यात पाणी साचल्यामुळे सुद्धा चिखल्या हा रोग होऊ शकतो. आतापर्यंत आपण बघितलं की म्हणजे पावसाळ्यात होणारे जे काही संसर्ग होतात, त्यातील बरेच रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे आपण जे काही पाणी पितो ते आरोग्यदृष्ट्या पिण्यालायक आहे की नाही, हे बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की यासाठी आजकाल आपण बघतो की फिल्टर, प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये वॉटर फिल्टर हे एक आवश्यक उपकरण बनलं आहे. खरं तर फिल्टर म्हणजे पाणी गाळणारा पदार्थ. पूर्वी आपण काय करायचो की जे काही पाणी गाळायचो ते चौपदरी मलमलच्या कापडाने गाळून त्यामध्ये तुरटी फिरवून ते पाणी आपण वापरायचो. तर असे पाणी वरच्यावर ओतून घेतले की ते स्वच्छ होते आणि त्यातली जी काही माती म्हणू आपण की तर ते खाली बसतं. पण हे नुसतं स्वच्छ होतं, म्हणजे त्या पाण्यामधले सूक्ष्मजंतू नष्ट होत नाही, म्हणजे पूर्णपणे ते निर्जंतुक होत नाही. म्हणून पाण्याला उकळी आली की 20 मिनिटे ते उकळत ठेवावे लागते. आणि असे हे उकळलेले जे काही पाणी असतं, तर ते त्याच भांड्यात ठेवून गार करून प्यायचे असते. कारण की उकळलेले पाणी जर दुसऱ्या भांड्यात ओतून ठेवले तर काय होतं की त्या भांड्यात आधीच असलेल्या जंतूमुळे ते दूषित होऊ शकते. त्यामुळे ही काळजी घेणं आवश्यक असतं. आणि ही काळजी बहुतेक लहान मुलांसाठी ही काळजी घेणं विशेषतः आवश्यक असतं. आता ही जी काही 20 मिनिटं उकळून पाणी, ही जी काही पद्धत आहे, तर ती पद्धत वेळखाऊ आहे. तरी ही पद्धत पाणी निर्जंतुक करण्यासाठी सगळ्यात योग्य अशी पद्धत आहे. आजकाल पाणी निर्जंतुक करण्यासाठी काय होतं की वेगवेगळे फिल्टर्स वापरले जाते. तसंच क्लोरीन, आयोडीन असे सूक्ष्म जंतुविनाशक रासायनिक पदार्थही वापरले जातात. पण हे जे काही पदार्थ आहे ते घरात म्हणजे करणं शक्य नसतं. महानगरपालिकेचे म्हणजे जे काही आपलं पाणी येतं ते फिल्टर आधीच क्लोरीन वगैरे टाकून फिल्टर केलेलं असतं. पण काही लोक घरी सुद्धा म्हणजे 0B वापरतात, म्हणजे 0 बॅक्टेरिया फिल्टर्स वापरतात. यात पाणी गाळले जाऊन काही प्रमाणात शुद्ध होते. पण यातील रसायनामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो. काही वॉटर फिल्टर्स मध्ये ऍक्टिव्हेटेड चारकोल वापरलेला असतो. तसेच काहींमध्ये सिल्वर चार्ज ऍक्टिव्हेटेड चारकोल वापरतात. तर काही कॅन्डल फिल्टर्स मध्ये चिनी माती, विटांची पूड अशांचा उपयोग केलेला असतो. कोणताही कॅन्डल फिल्टर असला तरी त्यामधली कॅन्डल ही 1 महिन्यातून साफ करणं आवश्यक आहे. नाहीतर त्यामध्ये त्या कॅन्डलमध्ये जे काही अडकलेले रेणू असतात, तर ते त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ लागते आणि त्यामुळे अपाय संभवतो. तर ही काळजी घेणं आवश्यक आहे. आजकाल तर आता नवीन फिल्टर्समध्ये बॉइलिंग ही पद्धत वापरल्या जाते. हे फिल्टर्स खूप महाग असतात. पण पाणी जे काही आपण पहिल्यांदा पाहिलं की पाणी 20 मिनिटं उकळणं हे आवश्यक असतं. तर ती पाणी 20 मिनिटं उकळल्यानंतर जो परिणाम होतो, तो यामध्ये वापरलेल्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या सूक्ष्म जंतुनाशक गुणधर्मांचा असतो. तर त्यामुळे हे जे काही पाणी आहे ते बॉइलिंग वॉटर सारखे येतं, असं त्या कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येकाने विचार करूनच आपल्याला काय योग्य ठरेल ते वापरावं, ते उत्तम. सगळ्यात जास्त चांगलं तर मला वाटतं की उकळलेलं पाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर आजकाल तर जर आता पावसाळ्यामध्ये जे काही आजार होतात, तर त्यात आहाराचा विचार करायचा झाल्यास पावसाळ्यात सर्वच पोषक घटक योग्य प्रमाणात घेणे आवश्यक असते. जसं तृणधान्यांमध्ये आपण घेऊ म्हणजे ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर वगैरे आपण घेऊ शकतो. हे सगळे तृणधान्य आपण कर्बोदके किंवा उष्मांक मिळण्यासाठी आपण घेऊ शकतो. पण ही काळजी घ्यायची की गहू आणि तांदूळ थोडंसं शक्यतोवर कमी घेणं आवश्यक असतं. आहारामध्ये कमी घ्यायचं नेहमीपेक्षा. कारण हे थोडंसं पचायला म्हणजे गहू हे पचायला जास्त जड असतात बाकीच्या तृणधान्यांपेक्षा. तृणधान्य शक्यतोवर म्हणजे बहुतेक करून तर 1 वर्ष जुने जे काही तृणधान्य आहे तेच वापरणं
या पावसाळ्याच्या दिवसात आवश्यक असतात. पण कधी कधी शक्य होत नाही. आजकाल आपण हे साठवून ठेवत नाही, वेळेवर सगळं खरेदी करतो. तर अशा वेळेस मग जे काही नवीन धान्य असतं तर ते थोडंसं भाजून घेतल्यावर मग दळून आणणं हे योग्य राहतं. कारण थोडंसं ते भाजल्यामुळे काय होतं की त्यातले तो पदार्थ पचायला हलका होतो. त्यानंतर कडधान्य सुद्धा पावसाळ्यात म्हणजे आपण म्हणतो की जे काही आपण मांसाहार वगैरे वर्ज्य करायचा असतो, तर कडधान्य हे प्रोटीन्स मिळण्यासाठी महत्वाचा स्रोत आहे. म्हणजे शाकाहारी लोकांना. आणि ह्या दिवसांमध्ये मांसाहार करू नये. त्यामुळे प्रोटीनचा सोर्स काय आहे आपल्याला मिळण्यासाठी, तर तो म्हणजे कडधान्य आणि डाळी. तर म्हणून मग कडधान्य आणि डाळींचा आहारात या दिवसांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करावा. पण एक काळजी घ्यायची, म्हणजे जे काही आपण कडधान्य खातो तर त्यावेळेस मोड आणून खाणं आवश्यक आहे. प्रत्येक धान्याला मोड आणणं आवश्यक आहे. नाही, कारण त्यामुळे काय होतं, तो म्हणजे त्यातले जे काही पार्टिकल्स असतात ते पचायला हलके होऊन जातात. मोड आणण्यामुळे त्यात जीवनसत्व क आणि ब वाढतं, याचं प्रमाण वाढतं. आणि जे काही आपण म्हणतो की डाळी आणि कडधान्य खाल्ल्यामुळे थोडंसं गॅसेसचा त्रास होतो. तर त्यामुळे हे सगळे जे काही विषाक्त पदार्थ असतात, तर मोड आणण्यामुळे, भिजवल्यामुळे ही जी काही प्रक्रिया आपण करतो, तर ते सगळे विषाक्त पदार्थ निघून जातात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे मोड आणताना जे काही आपण पाण्यात हे सगळं धान्य भिजवतो, तेव्हा 1-2 तासांनी सतत थोडंसं लक्ष देऊन ते पाणी काढून टाकायचं. म्हणजे त्यामुळे तो पदार्थ पचायला हलका व्हायला सुरुवात होतं आणि नंतर मग 10-12 तास असं आपण मोड आणण्यासाठी मलमलच्या कापडामध्ये बांधून ठेवायचं. तर ही जर काळजी घेतली तर आपल्याला कडधान्यांपासून म्हणजे असा पोटाचा त्रास वगैरे होणार नाही. तसंच प्रथिनांचं प्रमाण जे वाढवतो, तर आपण साधी जर खिचडी करतो म्हटलं तर आणि शक्यतोवर खिचडी करताना तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरावी. कारण मुगाची डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला थोडी हलकी असल्यामुळे मुगाची डाळ वापरावी. तर म्हणजे आपण नेहमी जी काही डाळ हे खिचडी करतो, तर तेव्हा 1 भाग तांदूळ तर अर्धा भाग डाळीचा वापर करतो. पण ह्या दिवसांमध्ये मुगाची डाळ वापरून आपण काय करायचं, की 1 भाग तांदूळ आणि 3 भाग मुगाची डाळ वापरायची. म्हणजे प्रोटीन्सचा जो काही आपल्याला जी प्रोटीन्सची आवश्यकता असते, ती यामधून भरून निघू शकते. त्यानंतर भाज्या सुद्धा. तर भाज्यांमध्ये हे महत्वाचं आहे, की पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त फळभाज्या खाणं योग्य राहतं. कारण जसं भेंडी, दुधी भोपळा, गवार, ढेमसं, तोंडली, कारले अशा सगळ्या गोडलिंब, त्यानंतर पुदिना यांचा सुद्धा आपण समावेश करू शकतो. कारण की ह्या दिवसांमध्ये ज्या बाहेरचं वातावरण थंड झालं असतं आणि त्या बाहेरच्या वातावरणामुळे पालेभाज्या मधलं जे काही मॉइश्चर असतं, पालेभाज्यांमध्ये जास्तीत जास्त पाणी असतं. तर ते लवकर सडायला, पालेभाज्या लवकर सडायला सुरुवात होते. तसंच त्यामध्ये ह्या दिवसांमध्ये माती खूप लागलेली असते, शेतातली माती असते आणि ती माती सुद्धा सगळं गढूळ पाणी त्यावर आलेलं असतं. त्यामुळे सूक्ष्म जंतू त्यामध्ये तयार झालेले असतात. त्यामुळे ह्या जेव्हा पालेभाज्या आपण म्हणजे अशा भाज्या जर वापरल्या, तर त्यामुळे आपल्याला हगवण, डिसेंट्री लागू शकते. म्हणून शक्यतोवर ह्या सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ह्या शक्यतोवर पालेभाज्या ह्या दिवसांमध्ये टाळणं आवश्यक असतं. पालक, मेथी, अंबाडी यासारख्या भाज्यांमध्ये आपल्याला जास्त म्हणजे जास्त माती वगैरे लागलेली असते आणि बाकी म्हणून मग आपण ह्या भाज्या टाळणं योग्य राहतं. तुम्ही जर म्हणजे 3-4 पाण्यातून, उकळलेल्या पाण्यातून असं गरम पाण्यातून जर घेत असाल पालेभाज्या, तर ती हरकत नाही. पण शक्यतोवर या दिवसांमध्ये पालेभाज्या खाणं टाळणं हे योग्य. त्यानंतर भाज्यांचे सूप या दिवसात घेणं चांगलं असतं. कारण सूपमुळे काय होतं, की पाचक रस स्रवण्यास वाढ होते आणि पचनशक्ती सुद्धा वाढते. पालेभाज्यांमध्ये राजगिऱ्याची भाजी आपण घेऊ शकतो. तांदूळचा घेऊ शकतो. त्यानंतर फळांमध्ये सुद्धा तसंच, की ज्या फळांमध्ये आपण जास्तीत जास्त मॉइश्चर आहे, म्हणजे जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण आहे, तर असे फळं घेणं टाळणं या दिवसांमध्ये योग्य नाही. म्हणजे जसं खरबूज, टरबूज, काकडी. आता काकडी आपण म्हणतो म्हणजे एक जुनी प्रथा होती काकडी खायची असेल तर
तर उन्हाळ्यात खूप सारी आपण काकडी खातो, कारण पाण्याचं प्रमाण त्यामध्ये जास्त आहे. पण या दिवसांमध्ये जसं पावसाळा सुरू होतो, तर म्हणतात पोळा आल्याशिवाय काकडी खाऊ नये. म्हणजे त्याचं म्हणजे आपण खाऊ नये यासाठी ते लावून घातलेलं आहे, की पोळ्याला भावाच्या पाठीवर काकडी फोडा आणि त्यानंतर काकडी खा. पण त्यात म्हणजे ते जेव्हा आपण असं काही ऐकतो, तर तेव्हा म्हणजे त्यामधला सायंटिफिकली जो काही विचार करायला पाहिजे वैज्ञानिक दृष्ट्या, तर हा एक आहे, की त्यामधलं पाणी जे काही आहे, पाणीयुक्त काकडी असते, त्यामुळे ती खाऊ नका असं म्हटलं जातं. या दिवसांमध्ये फळांमध्ये जे काही उपलब्ध असतात, म्हणजे या दिवसांमध्ये जांभूळ येतं, डाळिंब, आलूबुखार येतात, कमरक असतं, मोसंबी, सफरचंद हे आपण घेऊ शकतो. केळं तर 12ही महिने आपल्याला म्हणजे उपलब्ध असतं. पण केळं खाताना ही काळजी घ्यायची, की बहुतेक दुपारच्या वेळेस खायचं. सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस न घेता हे दुपारच्या वेळेस घेणं चांगलं असतं. आणि त्यानंतर लिंबू, आवळ्याचा रस घेत असाल, तो सुद्धा खूप चांगला आहे, कारण त्यातून व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे काय होतं, की सर्दी, खोकला, कफ जो काही झालेला असतो या दिवसांमध्ये, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण यांचा समावेश आहारात करू शकतो. पावसाळ्यात मुख्यतः मांस, मासे हे खाणं अयोग्य आहे. म्हणजे पूर्णपणे हे टाळणं आवश्यक आहे. कारण की बहुतेक जलचर प्राण्यांचा हा प्रजनन काळ सुरू असतो आणि आणि हे मांसाहार, मासे हे पचण्यास जड सुद्धा असतात आणि आपलं पचनशक्ती कमजोर झालेली असते. म्हणून सुद्धा या पावसाळ्यामध्ये मांसाहार करणे अयोग्य सांगितलेलं जातं. तसंच दूध आणि दुधाचे पदार्थ जसं पनीर आहे, त्यानंतर दही आहे, मिठाया आहे, तर ह्या जास्त घेऊ नये. कारण दुधात या दिवसांमध्ये बॅक्टेरिया जास्त लवकर फॉर्म होतात आणि त्यामुळे असे पदार्थ घेणं टाळणं आवश्यक असतं. दूध घेताना ही काळजी घ्यायची, की त्यामध्ये हळद, त्यानंतर सुंठ पावडर किंवा एखादा मिरा टाकून घेणं आवश्यक राहतं. तर त्यामुळे ते दूध म्हणजे आपल्याला पचायला हलकं जातं आणि त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढत असते. त्यानंतर पेय पदार्थ जे काही आहे, तर ते पेय पदार्थ आपण म्हणू शकतो, की मद्यपान, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, चहा, कॉफी हे घेऊ नये. पण सूप, त्यानंतर जो काही चहा घेतो, तर तो त्यामध्ये ग्रीन टी किंवा हर्बल टी म्हणजे कलमी, मिरे किंवा आले टाकून घेणं चांगलं असतं. कारण की ह्या दिवसांमध्ये बहुतेकदा म्हणजे पाऊस सुरू झाला, की आपल्याकडे म्हणजे प्रथा आहे, की चहा घेण्याची आपल्याला सगळ्यांना आवड असते आणि दुधाचा चहा या काळात थोडासा टाळला. म्हणजे मी तेच म्हटलं, की बॅक्टेरिया फॉर्म होतात या दिवसांमध्ये दुधामध्ये. म्हणून थोडासा दुधाचा चहा जास्त घेऊ नये. तर त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी घ्या, हर्बल टी घ्या, सोलकढी घ्या, काळा चहा प्या. या काळ्या चहामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलं, तुळशीचे पानं टाकून घेतले, किंवा आपलं जे काही चहा, गवती चहा असतो तो टाकून घेतला, तर फ्लेवर पण वाढतं आणि त्यामुळे भूक वाढते आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यास संभावना असते. आलं टाकल्यामुळे सांध्यांच्या विकारात ते फायदेशीर ठरतं. म्हणून ह्या प्रकारे जर तुम्ही चहा घेत असाल, तर तो आपल्या आरोग्यासाठी चांगलाच आहे. या दिवसांमध्ये मुख्यतः पाणी तर उकळून पिणं आवश्यकच असतं, पण फ्रीज मधलं पाणी पिऊ नये आणि तसंच थंड पेय सुद्धा घेऊ नये. साखर आणि मिठाचं प्रमाण हे खूप कमी, म्हणजे जितकं कमी करता येईल तितकं कमी करावं. तसंच तेल तूप जे आपण घेतो, तर तेल तुपामध्ये आपण म्हणजे जे काही आपण साजूक तुपात जर तुम्ही या दिवसांमध्ये फोडणी टाकली, तर ती सगळ्यात चांगली. पण घाणीचं तेल वापरू शकता. जे काही नेहमीचं तुम्ही तेल वापरत असाल, ते ह्या दिवसांमध्ये वापरण्यास काही हरकत नाही. कारण ते आपण आपल्याला ती सवय झालेली असते. तर त्यामुळे एकदम तेल चेंज न करता जे काही आपलं नेहमीचं तेल आहे ते वापरा. त्यानंतर मिठाई व तळलेले पदार्थ हे टाळा. कारण बहुतेक करून या दिवसात जी काही घ्यावयाची काळजी आहे, तर ती म्हणजे बाहेरील उघड्यावरचे अन्न बिलकुल खाऊ नये. कारण ते सगळे जे काही बनवताना योग्य ती काळजी घेतल्या जात नाही, हायजीन मेंटेन केल्या जात नाही. जे लोकं आपल्याला ते मिठाई वगैरे देतात, तर तिथे हायजीन मेंटेन झालं आहे की नाही हे बघणं आपलं काम आहे. त्यामुळे सुद्धा
हे बाहेरील उघड्यावरचे अन्न खाऊ नये. तसंच तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नये, त्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते, पोटदुखी होऊ शकते, फूड ॲलर्जी सुद्धा होऊ शकते. कोणतेही अन्न शिजवून ताजे अन्न खा. तसंच पावसात ओले झाल्यावर घरी आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जे आपल्याला वाटतं की पाणीच तर आहे, वरतून पडलेलं आहे, पण ते पाणी बाधू शकतं. म्हणून घरी आल्यावर थोड्या कोमट पाण्याने आपण आंघोळ करावी आणि स्वच्छ सुती कपडे आणि कोरडे कपडे घालणे या दिवसांमध्ये आवश्यक आहे. कारण ओलसर कपड्यामुळे काय होतं की खाज आणि त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. डास, किडे यांचा खूप प्रादुर्भाव झालेला असतो, तर तो प्रादुर्भाव शक्यतो म्हणजे होऊ नये त्यासाठी समजा कासवछाप वगैरे असे जे प्रतिबंध करण्यासाठी उपाय सांगितलेले आहेत ते करा घरात. आणि शक्यतो फुल ड्रेस या दिवसांमध्ये घालणं आवश्यक असतं. आहारासोबतच 7 ते 8 तास झोप घेणं हे महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवसांमध्ये रोज योगासन करणे, प्राणायाम करणे, आसने करणे, कारण आरोग्य चांगले राहण्याकरिता आवश्यक हे सगळं करणं आवश्यक आहे. कारण त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि महत्वाचं म्हणजे मन प्रसन्न राहतं. त्यानंतर आता आपण आतापर्यंत पाहिलं की पावसाळ्यातली आजार कोणते आहे, त्यावर आहारोपचार कोणता घ्यायचा, हे सगळं आपण बघितलं. आता या ऋतूत येणारे आपण सण बघूया. तसेच त्या दिवशी काही विशिष्ट असा पदार्थ होत असेल तर त्याची माहिती बघूया. तसे बघितले तर काय होतं की म्हणजे प्रत्येक हिंदू पंचांगात जे काही आपण पाहतो तर हिंदू पंचांगात प्रत्येक दिवशी सण हे 12ही महिने सांगितलेले आहे. पण काही असे सण असतात की त्या दिवशी विशिष्ट असा पदार्थ केला जातो आणि बाकीच्या दिवशी जो काही बनणारा म्हणजे आहार असतो तो नेहमी सारखाच असतो. तर आता आपण यावेळेस वर्षा ऋतू बघू. वर्षा ऋतूमध्ये 2 महिने असतात. प्रत्येक ऋतूमध्ये 2 महिने आपण बघितलेले आहे. तर आता वर्षा ऋतूमध्ये ज्येष्ठ आणि आषाढ असे 2 महिने असतात. त्यामध्ये या ज्येष्ठ आणि आषाढमध्ये ज्येष्ठमध्ये वडसावित्री, गुरुपौर्णिमा, कांदे नवमी हे सण येतात. तर आषाढमध्ये आषाढ एकादशी, गंगा दशहरा किंवा तिला गंगोत्सव म्हणतात आणि जिवती किंवा जिवंतिका हे सण आपल्याला हे सण येतात. तर आता या सणांना जेव्हा वर्षा ऋतू सुरू होतो तेव्हा आपल्याकडे जी काही पद्धत आहे तर जी म्हणजे पावसाळ्याची सुरुवात म्हणजे वर्षा ऋतूने होते. तर वर्षा ऋतू जेव्हा सुरू होतो तर आपल्याकडे ही जुनी पद्धत आहे की गूळ आणि हिंग यांची गोळी सगळ्यांना दिल्या जाते. जसं आपण बघितलं की गुढीपाडव्याला कडुनिंबाची गोळी दिली जाते की पुढच्या जे काही त्या ऋतूमध्ये येणारे सण हे आहे म्हणजे विकार आहे ते टाळण्यासाठी ही पद्धत लावून घातलेली आहे. तसंच वर्षा ऋतूमध्ये गूळ आणि हिंग यांची गोळी दिली जाते किंवा 1 भाग तूप, 1/4 हिंग आणि 1/4 सैंधव मीठ असं एकत्र करून सुद्धा गोळी दिल्या जाते. तर ह्या हिंगामध्ये स्वाद तर असतोच, पण औषधी गुणधर्म असल्यामुळे काय होतं की त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. श्वसनाच्या विकाराला यामुळे आळा बसतो, कफ कमी होतो, तसेच सैंधव पचनशक्ती वाढवण्याकरता मदत करत असते. म्हणून पुढील होणाऱ्या म्हणजे जे काही पुढील येणारे जे काही महिने आहे तर त्यामध्ये हे विकार होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी असते. तर आता भारतीय संस्कृतीत आपण बघितलं की वृक्ष, त्यानंतर प्राणी, पाणी या सर्वांना महत्व दिलेले आहे. आपल्याला सणांच्या रूपाने हे सगळं म्हणजे बघायला मिळतं. आता ज्येष्ठ कृष्ण नवमी आपण जी झालेली आहे तिला आपण कांदे नवमी हे व्यावहारिक नाव दिलेलं आहे. कारण की कांदे नवमी मध्ये काय होतं की ह्या म्हणजे त्या कांदे नवमी नंतर जो काही येणारे जे काही ऋतू आहे तर म्हणजे तिथून पावसाळा सुरू होऊन जातो. तर कांदे नवमीला कांदे खाऊ नये म्हणजे ह्या चातुर्मासात कांदे खाऊ नये हा एक म्हणजे आपल्याकडे प्रथा पडलेली आहे म्हणजे रिवाज आहे की ह्या 4 महिन्यात चातुर्मासात कांदा खाऊ नये. म्हणून ही कांदे नवमी यासाठी हे केलेली आहे. त्याची पूजा म्हणजे जे काही हे करतात की या दिवशी प्रत्येक पदार्थात भरपूर कांदे टाकतात आणि त्यांचं सेवन करतात. कारण यानंतर आपल्याला म्हणजे आषाढ महिना सुरू होणार चातुर्मासात कांदे खात नाही. म्हणून हा उत्सव कांदे नवमीच्या स्वरूपात साजरा केला जातो.
त्यानंतर येणारा जो काही आहे तो म्हणजे गंगा दशेरा. तर गंगा दशेरामध्ये काय होतं की हा नावाप्रमाणेच दशहरा म्हटल्यावर नावाप्रमाणेच 10 दिवसात चालणारा हा उत्सव आहे. आणि या म्हणजे पाण्याचा हा उत्सव समजला जातो. म्हणजे गंगा पण पाण्याचं स्त्रोत म्हटला जातो. म्हणून मग हा पाण्याबद्दल म्हणजे त्यामुळे आपल्या जीवनात जे काही पाण्याचं महत्व आहे ते लोकांना समजण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी आंब्याचं दान दिल्या जातात आणि महत्वाचं म्हणजे ह्या दिवशी पाण्याची पूजा करून आंब्याच्या रसाची समाप्ती केल्या जाते. तर समाप्ती म्हणजे काय की या दिवसापासून आंबे खाऊ नये असा एक म्हणजे प्रथा आहे. तर ही महत्वाचं म्हणजे या आंब्याचा रसाची समाप्ती केल्या जाते आणि आंब्याचे दान दिल्या जाते. तर यात आंब्याला खूप महत्व आहे. कारण आंबा मी थोडक्यात आंब्याचं महत्व सांगते की आंबा नेहमी ताजा खावा. शक्यतो आंबा हा खाण्यापेक्षा कापून खाण्यापेक्षा चोखून खावा. कारण कापून खाल्लेला आंबा हा पचण्यास थोडासा जड जातो, तर चोखून खाल्लेला आंबा हा पचायला सुलभ आणि हलका असतो. आंब्याचे दोन्ही प्रकारे आपण खाऊ शकतो. म्हणजे कच्च्या कैरीच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकतो आणि पिकलेल्या स्वरूपात सुद्धा आपण म्हणजे घेणं योग्यच राहतं. तर आंब्यापासून आपल्याला लोह, फॉस्फरस, जीवनसत्व अ, क, तंतुमय पदार्थ ही सगळी घटकद्रव्ये, पोषक घटकद्रव्ये मिळत असतात. म्हणूनच याला फळांचा राजा असे म्हटले जाते. पण आंबा खाताना थोडा वेळ तो थंड पाण्यात भिजवणं आवश्यक असतं. त्यामुळे तो पूर्णपणे स्वच्छ करता येतो आणि त्यामुळे जो काही वरती जे काही नख म्हणतो आपण त्याला, तर त्या देठाजवळचा जो काही चीक असतो, तो व्यवस्थित काढून टाकता येतो. त्यामुळे ह्या चिकामुळे होणारा जो काही ॲलर्जी म्हणू शकतो किंवा तोंड आल्यासारखं होतं, तर तो अपाय आपल्याला होत नाही. आंब्यामध्ये जीवनसत्व अ भरपूर असल्यामुळे डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतो. तसेच आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आंबा पोट साफ करण्यासाठी सुद्धा आणि पोट साफ करतो तसंच चरबी वाढविणारा आहे, शक्तिवर्धक आहे आणि उत्साहवर्धक सुद्धा असतो. त्यानंतर आंब्याची कोय सुद्धा म्हणजे औषधी गुणधर्म असतात कोईमध्ये. त्याची पानं सुद्धा खूप साऱ्या म्हणजे औषधीयुक्त असल्यामुळे खूप साऱ्या विकारांमध्ये त्याची पानं वापरल्या जातात. तसंच त्याचं म्हणजे त्यामध्ये जे काही आंब्यामध्ये 100 ग्रॅम आंब्यामध्ये कर्बोदके असतात. 16.9 ग्रॅम कर्बोदके असतात. उष्मांक आपल्याला 74 किलो कॅलरीज मिळतात. त्यानंतर जीवनसत्व क हे 25 मिलीग्रॅम असतं आणि महत्वाचं म्हणजे जीवनसत्व अ हे 10,000 मायक्रोग्रॅम असतं. आता जीवनसत्व अ हे यकृतात साचून राहतं. त्यामुळे जरी आंबा वर्षातून आपण साधारणतः 2 ते 3 महिने खातो. तर ही जी काही त्यामधून जे काही आपल्याला जीवनसत्व अ मिळत असतं, तर ते जीवनसत्व अ हे वर्षभर पुरेल एवढे शरीरात साचून राहू शकते. तर त्यामुळे अशा प्रकारे हा साधारण 2 महिने आपण आंब्याचा मनसोक्त आनंद घेत असतो. आंब्यामध्ये हे जे काही पण आंबा खाल्ल्यामुळे काय होतं, की शर्करेचे प्रमाण आपल्याला जास्त झालेले दिसून येतं. म्हणून मग मधुमेह व्यक्तींना आंबा खाऊ नये किंवा कमी खा असं सांगितलं जातं. पण हे तात्पुरते असतं. जोपर्यंत आपण म्हणजे आंबा खातो तोपर्यंत थोडंसं त्यामधल्या शर्करेमुळे आपली रक्त शर्करा वाढू शकते. पण पण बरोबर या वर्षा ऋतूची जी काही सुरुवात होते, तर तेव्हाच बाजारात जांभुळे आलेले दिसून येतात. हे फळ म्हणजे जांभूळ म्हणजे पाचक, यकृत उत्तेजक, आल्हाददायक आणि तृप्तीदायक आहे. अ, जा अं, जांभूळ हे यकृताचे कार्य सुरळीत चालण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. तर म्हणूनच आंब्यामुळे जी काही ग्रीष्म ऋतूमध्ये आपली रक्त शर्करा वाढलेली असते, तर त्या रक्त शर्करेवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणूनच जांभूळ खाणं हे त्यानंतर योग्य राहतं. म्हणजे त्यावर लाभदायक ठरतं. निसर्ग जो काही आहे, तर तो निसर्ग बरोबर हा उपाय शोधून काढीत असतो. त्यामुळे ज्या ऋतूत जी फळे उपलब्ध असतात, ज्या भाज्या उपलब्ध असतात, त्यांचा समावेश आपल्या आहारात करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सर्वांनी अंमलात आणणं आणि यासाठीच ह्या सणांना तयार होणारे पदार्थ म्हणजे त्या ऋतूत ते पदार्थ खाण्यास योग्य असतात आणि याचे हे प्रतीक आहे.
यानंतर येणाऱ्या वड सावित्रीला सुवासिनी उपास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. एकमेकींची ओटी आंब्याची भरतात. तर त्यामुळे असं दिसून येतं की ह्या आंब्यामधून जे काही आपल्याला सर्व पोषक घटक किंवा पोषक द्रव्ये मिळत असतात, त्यामुळेच त्याला पूजेत सुद्धा महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे, असे मला वाटते. आता आपण बघितलेलंच आहे की आंबा कैरीमध्ये हे होतं, म्हणजे वेगवेगळे उष्मांक किती आहे हे आपण बघितलं. यानंतर येणारा महिना म्हणजे आषाढ. आषाढामध्ये म्हणजे ह्या महिन्यापासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्ये असे नसून त्याचा संबंध आपल्या जीवनशैलीशी जुळलेला आहे. ऋतूनुसार हे सण सात्विकतेशी सुद्धा जुळलेले असतात. निसर्गात म्हणजे जसे बदल होतात तसंच ह्या ऋतूनुसार आहार-विहार पण म्हणजे बदलतो आणि त्यामुळे हे सण, व्रतवैकल्ये आपल्या पूर्वजांनी करायला सांगितलेले आहे. आपण बघतो की नुसते सांगितले तर लोक ऐकत नाही. म्हणून याचा संबंध धर्माशी जोडला गेलेला आहे, असे दिसून येते. आता त्यामागचा उद्देश जरी बघितला तर असे दिसून येते की आरोग्य चांगले असले तरच आपण या सणांचा कोणत्याही उत्सवाचा आनंद घेऊ शकतो. आणि आहारावर हे सगळं आरोग्य हे सगळं आहारावर अवलंबून आहे. म्हणून निसर्ग, सण, आहार आणि आरोग्य हे सर्व एकमेकांशी निगडीत आहे असे मला वाटते. चातुर्मासात कांदा, लसूण, मांसाहार, मासे हे सर्व पदार्थ वर्ज्य करायला सांगतात. कारण हे पचायला जड आहे आणि पावसाळ्यात जठराग्नी आणि पचनसंस्था ह्या कमजोर होतात आणि हे पदार्थ त्यामुळे हे सगळे पदार्थ पचायला जड असल्यामुळे हे पदार्थ खाऊ नये असे सांगितले गेले आहे. त्यानंतर आषाढामध्ये आपण म्हणजे आषाढमध्ये येणारा महत्वाचा सण म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी मध्ये म्हणजे काय की यालाच आपण देवशयनी एकादशी म्हणतो किंवा मोठी एकादशी म्हणतो. या दिवशी उपवास केला जातो. तर सर्व धर्मात उपवास करण्यास सांगितले आहे. पण आजकाल एकादशी म्हणजे दुप्पट खाशी असे झालेले आहे. तर उपवास ही कल्पना आरोग्य चांगले राहावे यासाठी यातून निघालेली आहे. तसंच आपण सातत्याने म्हणजे रोजच्या जीवनामध्ये काहीतरी सातत्याने खात असतो. दिवसातून 2-3 वेळा जेवत असतो. यासाठी आपली पचनसंस्था ही सतत कार्यरत असते. यासाठी जसे आपल्याला आठवड्याला 1 दिवस म्हणजे विश्रांती पाहिजे असते, तसेच आपल्या पचनसंस्थेला सुद्धा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून विश्रांती आवश्यक असते. परंतु सध्या उपवासाचा अर्थच बदलून गेलेला आहे. उपवास म्हटले की आपण नेहमीचे अन्न न खाता साबुदाण्याचे पदार्थ, खिचडी, बटाट्याचे वेफर्स, रताळे, शेंगदाणे, कॉफी असे म्हणजे त्यामुळे आपल्या शरीरावर अपाय होईल असे पदार्थ खायला लागलेलो आहे. तर आठवड्यातून 1 दिवस आहारात बदल करणे म्हणजे उपवास असा अर्थ न घेता पचन संस्थेला पचन करण्यासाठी कोणताही त्रास न होता म्हणजे पचायला हलके असे अन्नपदार्थ खाणे. त्यामुळे पोटाला न पचलेले अन्न पचायला वेळ मिळतो आणि पचन संस्थेवर म्हणजे जास्त पचन संस्थेला काम पडत नाही आणि पचन संस्था चांगली राहण्यासाठी सुद्धा त्याची मदत होत असते. पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात पूर्णपणे जसं सुरुवातीला सांगितलं गेलेलं आहे की निरंकाळ उपवास करावा, तर ते या धावपळीच्या काळात शक्य नसतं. त्यामुळे ऍसिडिटी वगैरे सुद्धा वाढू शकते खूप जणांची. अशक्तपणा येऊ शकतो. म्हणजे उपवास केल्याने अपायच होऊ शकतो. म्हणून म्हणजे ज्यांना हे त्रास होतात तर ह्या पचन संस्थेच्या विश्रांतीसाठी, शरीरात हलकेपणा येण्यासाठी 8-15 दिवसातून एक वेळ उपवास अवश्य करावा. उपवास काळात म्हणजे फक्त द्रव्याव्यतिरिक्त काही खाणे म्हणजे पचन संस्थेवर अन्याय करणे होय. तर म्हणून उपवासाच्या दिवशी खरोखर उपवास केल्यास शरीरात पूर्वीपासून जे काही संचित झालेले अनावश्यक द्रव्य आहे त्यांचा वापर शरीरातील अग्नी इंधन म्हणून करतो. त्यामुळे अनावश्यक घटकांचा नाश होऊन विविध आपल्या शरीरातले जे स्त्रोत असतात ते मोकळे होतात आणि शरीराचा जडपणा जाऊन हलकेपणा येतो. पण आपल्याला याच्या उलटेच सध्याच्या काळात याच्या उलटे दिसून येते. उपवास काळात अनावश्यक घटकांचा पचनासाठी म्हणजे जे काही आपण खातो साबुदाण्याची खिचडी वगैरे
तर त्यामुळे पित्ताची निर्मिती अधिक प्रमाणात होऊ शकते आणि त्यामुळे विविध विकार होतात. तर उपास काळात सध्या म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम, मिठाई ही खाण्याची पद्धत सुद्धा सुरू झालेली आहे. तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. असे पदार्थ पचन व्हायला जास्त वेळ लागतो. मग आता उपास कसा करावा असे वाटेल, तर उपास काळात वारंवार गरम पाणी प्यावे, गरम दूध प्यावे, फलाहार करावा, नारळाचे पाणी प्यावे, लिंबू सरबत घ्यावे. आणि एक लक्षात घेणं आवश्यक आहे उपास करताना, की दिवसभर उपास केला म्हणून रात्री उपास करायचा आहे म्हणून दुपारी भरपूर जेवू नये. नाहीतर उपास करून त्याचा फायदा होत नाही. पचनास हलके, नेहमीपेक्षा अर्धे अन्न उपास सोडताना खावे. या प्रकारच्या उपवासाने जे काही अनेक प्रकारचे रोग बरे होण्यास सुद्धा मदत होऊ शकते. योग्य प्रकारे उपवास हा आरोग्याचा म्हणजे आपण म्हणू शकतो चांगला, सोपा, तसंच बिनखर्चिक असा मार्ग आहे. पण ज्यांना उपवास करून पित्त होतं त्यांनी उपवास करायचा असेल तर वऱ्याचे तांदूळ म्हणजेच भगर आपण म्हणू, दूध, ताक, तूप, लोणी, राजगिरा, फळे, सुंठ पावडर घालून गरम केलेले दूध, गोड ताक, फळे, तसेच घरचे लोणी या पदार्थांचा आहारात समावेश करावा. आता आषाढी एकादशी जेव्हा तिला आपण मोठी एकादशी म्हणतो, तर बहुतेक सगळीकडे या आषाढी एकादशीला उपवास करताना लोक दिसतात. पण महत्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी नंतर जी काही दुसरा दिवस येतो द्वादशीचा, त्या दिवशी उपवास सोडायचा असेल तर मुख्यतः 2 भाज्या आपल्या म्हणजे आपली जी काही संस्कृती आहे त्यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहे, ती म्हणजे करटुले आणि वाघाटा भाजी. ह्या 2 अशा भाज्या आहेत की त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत करत असतं. आता करटुल्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅनकोडा किंवा स्पायनी गोर्ड म्हटलं जातं. त्याचं बॉटनिकल नेम आहे मोमॉर्डिका डिएसिया. त्यामधून म्हणजे मधुमेह व्यक्तींसाठी करटुले हे खूप चांगला उपाय आहे. कारण यामध्ये कॅलरीज उष्मांक हे खूप कमी असतात. म्हणजे 17 किलो कॅलरीज त्यातून मिळतात. प्रथिने आपल्याला त्यातून मिळतात 3.1 ग्रॅम. कर्बोदके त्यातून 7.7 ग्रॅम मिळतात. फॅट 3.1 ग्रॅम असतं. फायबर 3.0 ग्रॅम असतं. आणि मिनरल्स 10 मिलीग्रॅम असतं. पावसाळ्यात अनेक रानभाज्या आपल्याला उपलब्ध होत असतात. त्यातील काही भाज्यांचा समावेश आपल्या पूर्वजांनी ह्या दिवसांमध्ये सणांच्या माध्यमातून केलेला आढळून येतो. आजकाल आपल्या आहारातून ह्या सगळ्या भाज्यांचा समावेश कमी झालेला दिसून येतो. परंतु या भाज्या चवीला वेगळ्या थोड्याशा कडवट अशा जरी असल्या तरी आरोग्यासाठी त्या खूप चांगल्या आहे. करटुल्यामध्ये म्हणजे आपण पाहतो की खूप कमी कॅलरीज असल्यामुळे आणि फायबर त्यामध्ये जास्त आहे. तसंच अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. तर त्यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात जो काही इन्फेक्शनचा आपल्याला धोका जास्त वाढतो आणि शरीरातील घातक घटक जे काही बाहेर टाकण्यासाठी जे फायटोकेमिकल्स पाहिजे असतात आपल्याला, तर ते फायटोकेमिकल्स आपल्याला करटुल्याच्या भाजीमध्ये म्हणजे खूप जास्त असल्यामुळे मदत करत असतात. आणि मधुमेही व्यक्तींसाठी तर ही खूप फायदेशीर आहे. कारण साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी मदत करत असते. तसंच वातावरणात जे बदल झालेले दिसून येतात म्हणजे कफ, सर्दी, खोकला आणि तसंच ॲलर्जीचा जो काही त्रास होतो तर तो कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला करटुले हे मदत करत असतात. तसंच द्वादशीला जी काही दुसरी भाजी असते ती म्हणजे वाघाटा भाजी. आता ही वाघाटा भाजीचं नाव हे बॉटनिकल नेम आहे कॅपेरेस झिलॅनिका आणि इंग्लिश नाव आहे सिलॉन कॅपर. ही वाघाट्याची भाजी हे एक फळ आहे. त्याचे साल काढून आतील बिया काढून चण्याच्या डाळीसोबत याची भाजी केल्या जाते. त्यामुळे प्रोटीन सुद्धा त्यामधून आपल्याला म्हणजे चण्याच्या डाळीसोबत ही भाजी केल्या जाते म्हणजे मिनरल्स, विटॅमिन्स आणि प्रोटीन्स हे सगळं त्यामधून आपल्याला मिळतं. तर ही भाजी थोडीशी कडवट असते. म्हणजे ही जी काही भाजी म्हणजे फळं असतात हे छोटे छोटे, तर ते फळं हिरव्या कलरचे, तर ते फळं फक्त हे जे काही मी म्हटलं की वाघाटा भाजी ही फक्त द्वादशीच्या दिवशीच बाजारात उपलब्ध होऊ शकते. नाहीतर ती आपल्याला कधीच वर्षभर दिसणार नाही. त्या दिवशीच तिला महत्व आहे.
तर ही भाजी कडवट तर असतेच, पण शिजायला थोडा वेळ घेते आणि महत्वाचं म्हणजे चिरायला सुद्धा याला वेळ लागतो, म्हणजे चिरता येत नाही. त्यामुळे तिला दगडाने ठेचावं लागतं किंवा वरवंट्यानी फोडतो आपण ती भाजी. म्हणजे वरचं, आणि ह्या भाजीला गोविंद फळ म्हटलं जातं. कारण आषाढी एकादशी म्हणजे आपल्या विठ्ठलाचा सण मानला जातो. तर विठ्ठल म्हणजे गोविंद, तर गोविंद फळ म्हटलं जातं. तर ही भाजी आणि हिचं इतकं महत्व आहे या दिवसांमध्ये, की ही भाजी वर्षातून एकदा जरी खाल्ली तरी पावसाळ्यात होणाऱ्या रोगांवर प्रतिबंध करते. इतके औषधी गुणधर्म त्यात आहे. म्हणून या भाजीला इतके महत्व या दिवशी प्राप्त झालेले आहे. आता यानंतर येणारा जो सण आहे तो म्हणजे आषाढ वद्य अमावस्येला दिव्याची अमावस्या म्हणजे ज्योती पूजन असते. त्याला ज्योती पूजन म्हणतात किंवा जिवंतिका सुद्धा म्हटलं जातं. तर त्यामागील म्हणजे जिवंतिका या पूजेसाठी बऱ्याच आख्यायिका, म्हणजे प्रत्येक सणांच्या बऱ्याच आख्यायिका असतात. तर पण ह्या दिवशी विशेष पदार्थ म्हणजे ज्योतीची भाजी केली जाते. त्याबद्दल माहिती घेऊया. आता ज्योतीच्या भाजीचं बॉटनिकल नेम आहे टेलस्मा कॉर्डाटा, आणि त्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे काही आहे तर ती म्हणजे कार्बोहायड्रेट आहे 10 ग्रॅम, प्रोटीन 5.0 ग्रॅम मिळतं, फॅट त्यातून मिळतं 1.1 ग्रॅम, फायबर 0.8 ग्रॅम, व्हिटॅमिन ए आहे 3.0 ग्रॅम, व्हिटॅमिन सी त्यातून मिळतं 0.68 ग्रॅम आणि आयर्न मिळतं 0.0 ग्रॅम. आता ही ज्योतीची भाजी यात औषधी गुणधर्म आहेत. त्यानंतर अँटीपायरेटिक म्हणजे प्रतिजैविक सुद्धा गुणधर्म यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता हा एक वेल असतो, त्याच्या फुलाची भाजी म्हणजे ही ज्योती. या सणाला म्हणून मग ह्या ज्योतीच्या सणाला ही भाजी केल्या जाते, कारण याच दिवसात ही भाजी आपल्याला म्हणजे जून जुलै या महिन्यामध्ये ही भाजी आपल्याला पाहायला मिळते. ती ह्या भाजीचं सुद्धा म्हणजे जाई-जुई सारखे, जसं या दिवसांमध्ये जाई-जुईला फुलं येतात, तसंच हे छोटेसे जाई-जुई सारखे फुलं, कळ्या असतात. ही जाई-जुई सारखीच नाजूक सुद्धा असते. हिचा असा वेल असतो आणि त्या म्हणजे जी काही ही भाजी असते तर त्या हे फुलं खूप सारे आपण म्हणजे आता टोपलीत दिसून राहिले फुलं, तर एवढ्या टोपलीतल्या फुलांची भाजी एकदम थोडीशी होते आणि या भाजीला शिजवावं लागतच नाही. नुसतं तेलाची थोडीशी तव्यावर आपली जिरे टाकून थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये हे फुलं चांगले स्वच्छ धुवून परतून घ्यायचे. म्हणजे लगेच भाजी तयार होऊन जाते. म्हणजे इन्स्टंट भाजी आपण म्हणू शकतो, की पण ही भाजी शक्य म्हणजे आजकाल नामशेष व्हायला लागलेली आहे. म्हणून आणि यातले जे काही औषधी गुणधर्म आहे, ते खूप जास्त आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे. तर ही भाजी खाणं खूप चांगलं असतं या दिवसांमध्ये. तर ह्या आपण म्हणजे सणांना होणाऱ्या आजारांबद्दल आपण आणि आहाराबद्दल आणि त्यामध्ये तयार होणाऱ्या आपल्या जे काही सण आहे आणि त्यावर विशिष्ट असे पदार्थ आहे ते बघितले. कारण यावेळेस आपण फक्त वर्षा ऋतू बघितला. वर्षा ऋतूमध्ये ज्येष्ठ आणि आषाढ हे 2 सण महिने येतात आणि त्या महिन्यांमध्ये होणारे जे काही सण आहे, त्यामध्ये जे काही विशिष्ट पदार्थ तयार होतात त्याची माहिती घेतली. तर शेवटी आता मी हे म्हणजे पावसाळ्यात जी काही आरोग्याबद्दल घ्यावयाची काळजी असते, ती परत एकदा उजळणी करते. म्हणजे पावसाळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे स्वच्छता पाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाहेरून आल्यास हातपाय स्वच्छ साबणाने धुवायचे आहे. सध्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला सगळ्यांना अशी सवय झालेली आहे, म्हणजे स्वच्छ हात बाहेरून केव्हाही आलं तरी हातपाय धुणे, सॅनिटायझर लावणे ही सगळ्यांना सवय झालेलीच आहे. तरी सुद्धा या दिवसांमध्ये बाहेरून आल्यावर स्वच्छ हातपाय धुवून मगच घरांमध्ये प्रवेश करणं आवश्यक राहतो. आणि या दिवसांमध्ये डासांचा प्रादुर्भाव, कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे आपलं घर आणि घराच्या सभोवतालचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवणे आवश्यक असतं, जेणेकरून हा डासांचा प्रादुर्भाव होणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा, तुळस, त्यानंतर हळद, लसूण, अद्रक, लिंबू, मिरे यांचं म्हणजे भाज्यांमध्ये म्हणा, पदार्थ जे करतो त्यामध्ये आपण उपयोग करू शकतो. शक्यतोवर फर्मेंटेड मी आधी फर्मेंटेड फूडचं सांगितलं नाही, पण या दिवसांमध्ये
जे काही आपण फर्मेंटेड फूड म्हणजे इडली, ढोकळा वगैरे करतो, तर ते सुद्धा हा महिना नाही केला तरी चालतं. कारण फर्मेंटेड फूडमुळे सुद्धा बॅक्टेरियाज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून समजा जर ते जास्त आणि वास सुद्धा येतो. जास्त पावसाळ्यामध्ये जर ते जास्त फर्मेंट झालं, तर त्या जे बॅटर तयार होतं त्यामध्ये एक असा दुर्गंध असा यायला लागतो. म्हणून सुद्धा असे जास्त फर्मेंटेड फूड या दिवसांमध्ये खाऊ नये. त्यानंतर पाणी उकळून पिणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि 20 मिनिटं उकळून पिणं ते जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर मांसाहारी पदार्थ, मासे हे पदार्थ वर्ज्य करावे. रस्त्यावरचे उघड्यावर ठेवलेले पदार्थ जसे चाट, भेलपुरी, तळलेले पदार्थ खाऊ नये. शरीरातील मिठाचे प्रमाण आणि साखरेचे प्रमाण सुद्धा सोबत कमी ठेवावे. कार्बोनेटेड पेय म्हणजे शीतपेय किंवा मद्यपान या दिवसांमध्ये पूर्णपणे वर्ज्य करावं. ग्रीन टी, सोलकढी, हर्बल टी असे तसेच सूप हे असे गरम पदार्थांचा या दिवसांमध्ये समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या शक्यतोवर टाळायचा आणि फळभाज्या जास्त घ्या. कडधान्यांचा वापर जास्त करा. या दिवसांमध्ये मिळणाऱ्या फळांचा समावेश आपल्या आहारात म्हणण्यापेक्षा दुपारी तुम्ही 4-5 वाजता तुम्ही ही फळं खाऊ शकता. जसं जांभूळ सगळ्यात महत्वाचं आहे. जेवढे दिवस जांभूळ उपलब्ध असतात, कारण 15-20 दिवसच ते आपल्याला उपलब्ध असतात. तर त्या दिवसांमध्ये जांभूळ खाणं महत्वाचं राहतं. आलू बुखार, कमरक हे तर फळं येतातच. सफरचंद, डाळिंब हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर त्वचेची काळजी घेणं महत्वाचं आहे, की सुके कपडे घाला. जे काही आपण कपाटांमध्ये असा दमट असा वास येतो, तर त्यामुळे आधी थोडंसं सूर्यप्रकाश असेल, तर त्या सूर्यप्रकाशात वाळवून घेणं महत्वाचं राहतं. म्हणजे कधी-कधी त्या दमट कपाटात ठेवलेल्या कपड्यांमुळे सुद्धा ॲलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणून स्वच्छ सुती कपड्यांचा वापर या दिवसांमध्ये करायचा. बाहेर जाताना नेहमी छत्री, रेनकोट सोबत ठेवा. म्हणजे पाऊस जरी आला तरी तुम्ही त्यापासून म्हणजे बचाव करू शकाल. आहार नेहमी पेक्षा कमी घ्यावा, सात्विक घ्यावा, ताजा शिजवलेला आहार घ्यावा. तसंच या दिवसांमध्ये लोणचे, दही, अति तिखट पदार्थांचा आहारात समावेश करू नये. एवढं बोलून मी माझं लेक्चर संपवते. धन्यवाद. परत मी सगळ्यांचे म्हणजे योगाचार्य ठवकार सर आणि माने मॅडमनी मला या इथे येण्याची परत एकदा संधी दिली. त्या सगळ्यांचं तसंच योगाभ्यासी मंडळ मध्ये जे उपस्थित लोक आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानते. काही प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. ताई शांतीपाठ घ्या पहिल्यांदा. ओम शांती शांती शांती. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर निश्चित विचारा. आणि पुदिनाबद्दल काही बोलला नाही. हॅलो, पुदिनाबद्दल काही आहे? पुदिना पुदिना सुद्धा म्हणजे पाचक आहे. आता जसं ग्रीष्म ऋतूमध्ये जर आता आपण पाहिलंय की ग्रीष्म ऋतूमध्ये जे काही पदार्थ असे असतात की ग्रीष्म ऋतूमध्ये चालतात आणि म्हणजे पावसाळ्यामध्ये चालत नाही. पण पुदिना असा आहे की तो ग्रीष्म ऋतूमध्ये थंड असल्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये चालतो. आणि हिरवी भाजी जरी म्हटलं आपण की खाऊ नये पावसाळ्यामध्ये, पण पुदिनामधले जे काही गुणधर्म म्हणजे पाचक गुणधर्म आहे, त्यानंतर औषधी गुणधर्म त्यामध्ये असल्यामुळे तो या दिवसांमध्ये आणि पचनसंस्था आणि जठराग्नी कमी म्हणजे मंदावल्यामुळे या दिवसांमध्ये पुदिना त्याला म्हणजे त्यातले जे काही गुणधर्म आहे ते त्या जठराग्नी वाढवण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करीत असतात. म्हणून थोडंफार म्हणजे या दिवसांमध्ये पुदिना खाणं योग्य राहतं. पण घरी जर तुम्ही उगवत असाल, कारण या दिवसांमध्ये बाहेरचा जो पुदिना मिळतो, तर आजकाल तर आपण बघतो की त्यामध्ये म्हणजे वेगळ्या प्रकारचा पुदिना मिळतो, म्हणजे जो उग्र असतो. तर तो खाणं चांगला नाही. म्हणजे आपल्याला हे जे काही रानभाज्या म्हणू आपण, तर त्याची ओळख असणं आवश्यक आहे. नाहीतर रानभाज्या तर भरपूर मिळतात. तसंच पुदिना सुद्धा 2 प्रकारचा असतो. एक एकदम त्याला मिंट म्हटलं जातं. त्या मिंट हा जास्त उग्र असतो. त्या उग्र वासाने सुद्धा म्हणजे आपल्याला म्हणजे त्यांनी त्याचा गुणधर्म वेगळा असतो आणि जो साधा पुदिना असतो त्यामधला हा जठराग्नी आणि पचनशक्ती वाढवण्याकरता जो काही औषधी गुणधर्म आहे
तो चांगला असतो. म्हणून मग थोडं आपण म्हणजे आपल्या जे काही सूप वगैरे असतात त्यामध्ये थोडीशी 1 पान 2 पान टाकलं किंवा चहामध्ये सुद्धा जी काही हर्बल टी घेतो त्यामध्ये 1 पान वगैरे तुम्ही टाकून स्वादासाठी घेऊ शकता आणि पचनशक्ती चांगली राहण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. ओळखायचा कसा तो? तो पुदिना कसा काय ओळखायचा 2 प्रकारचा? एक आता म्हणजे माझ्याजवळ चित्र नाहीये. एक म्हणजे जी काही चांगला जो पुदिना असतो तो थोडासा गोलवट पान असतं त्याचं आणि हा जो मिंट असतो तर त्याचं जर पान थोडंसं तोडून पाहिलं तर त्याचं म्हणजे आपल्याला त्या मिंटच्या गोळ्या वगैरे येतात त्या पद्धतीचं त्याला वास सुगंध येतो. त्याचे थोडेसे लांबुळके पानं असतात, गोलवट पानं नसतात. तर म्हणजे थोडंसं तोडूनच तुम्हाला सुगंध घेऊनच लक्षात येईल. पण म्हणजे पानांच्या वरून जर तुम्हाला म्हणजे ओळखायचं असेल तर गोलवट आणि लांबटसर असे पानं असतात त्यात. ती भाजी विकणाऱ्याला माहित असते ते? हा, आजकाल ते तर म्हणतात हाच पुदिना आहे. आणि हा जो चांगलावाला पुदिना म्हणजे जो असतो तर तो म्हणजे जास्त मोठा म्हणजे मोठे मोठे हे नसतात, म्हणजे त्याची जी वाढ असते ती खुरटी असते. आणि हे जे काही असतात म्हणजे जो मिंट असते ती थोडी मोठी वाढ असते, म्हणजे जसं मेथीची जुडी असते की नाही, तर त्या मेथीच्या जुडीसारखी ही जुडी देतात आपल्याला. आणि जो चांगला वाला मिंट असतो तो छोटा म्हणजे छोटी असते, त्याची लांबी जी असते ती कमी असते. ओके. ताई नमस्कार, मी अर्पिता बोलते. मला थोडं हे विचारायचं होतं की असं कफ जास्त बनतं या सीझन मध्ये, पोरांनाही असतं म्हणजे कफ, तर त्यांना दूध दिलं तर कफ वाढायची शक्यता असते का? हा, दुधामुळे खूप जणांना म्हणजे कफ वाढतो, पण त्यात सुंठ पावडर, हळद आणि 1 मिरा टाकून जर दिलं, मिऱ्याचं पूड थोडीशी किंचित, कारण की हळदीचा परिणाम तेव्हाच होतो. नुसतं तुम्ही हळदीचं पाणी घेतलं तर होत नाही, तर ते दुधात का बरं घ्यायचं, तर त्यातले जे हळदीचे कुर्कुमिन नावाचा जो त्यातला घटक असतो तर तो फॅट सोल्युबल आहे, म्हणून तो दुधातच घेणं आवश्यक असतं. हळद जी आपण घेतो, हळद दूध म्हणतात आपण, तर ते आणि त्याच्यासोबत जे संयुग असतं तर ते मिऱ्याचं असणं आवश्यक आहे, तेव्हा ते जास्त आपल्या शरीरावर आरोग्यदायक ठरतं. म्हणून थोडंसं किंचित मिरा थोडासा तिखट असतो, लहान मुलांना तो जास्त देऊ नये, तर त्याच्याऐवजी मग सुंठ पावडर आणि हळद आणि दूध चांगलं उकळून देणं आवश्यक आहे. पण खूप जर त्रास होत असेल तर मग दूध देऊ नये, म्हणजे दूध नाही दिलं तरी चालेल. मग टाकू शकतो आपण दुधामध्ये सुंठ पावडर आणि मिरे पावडर टाकू शकतो ना? हो हो हो, टाकू शकतो. धन्यवाद. मिरे पावडर पण खूप कमी घ्यायची, लहान मुलांना जर द्यायचं असेल तर मिरा पावडर खूप कमी, त्याऐवजी मग सुंठ पावडर आणि हळद टाकली तरी चालेल. कारण कुर्कुमिनचं जे काही म्हणजे कॉम्बिनेशन आहे ते मिऱ्याच्या मधले जे काही गुणधर्म आहे त्याच्यासोबत चांगलं जमतं, म्हणजे कफ आणि याच्यासाठी आपल्याला ते जास्त उपयुक्त ठरतं. म्हणजे कसं चिमटीभर एक टाकलं तरी चालेल? चिमटीपेक्षाही कमी, म्हणजे तुम्ही म्हणजे तिखट आहे का हे आधी चव घेऊन पहा, म्हणजे आणि त्यानंतरच ते लहान मुलांना, कारण लहान मुलांना एकदा ते नॉशिया बसला की ते काहीच घेत नाही, म्हणून ती एक काळजी घेणं आवश्यक आहे लहान मुलांना देताना, त्यांना जसं आवडेल त्याप्रमाणे. कारण हळदीचं दूध घ्यायलाही ते तयार नसतात कधी कधी, कारण हळदही महत्वाचं म्हणजे हळद सुद्धा जी घरी केलेली वगैरे असेल तीच टाकणं आवश्यक असतं, नाहीतर काय होतं की बाहेरची हळदीचा विकार म्हणजे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, कारण त्यामधलं कुर्कुमिन त्यात नसतंच. तर अशा वेळेस मग तो म्हणजे त्या आपण नुसतं हळदीचं दूध घ्या, हळदीचं दूध घ्या म्हणून आपण हळदीचं दूध घेतो, पण खरी हळद चांगली आहे की नाही हे पण बघणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण कुर्कुमिन त्यात असणं आवश्यक आहे. थँक्यू ताई, थँक्यू व्हेरी मच. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. दूध आणि जे फळ आहेत तर हा विरुद्ध होतो का आहार? हो, दूध आणि फळ हे विरुद्ध आहार आहे, कारण की फळांमध्ये जे सायट्रिक म्हणजे असतात, जसं डाळिंब आहेत, मोसंबी आहे, तर यामध्ये व्हिटॅमिन सी तर असतं, पण हे दूध आणि ते सायट्रिक ऍसिड जर एकत्र झालं तर ते म्हणजे विषाक्त ठरतं, म्हणजे फाटतं ना दूध मग ते, तर म्हणून मग त्यामुळे हे दूध आणि जे आपण फ्रूट सलाड वगैरे करतो तर ते म्हणजे त्यामध्ये मग फ्रूट सलाड करताना हे आंबट जे फळं आहे ते टाकू नये. म्हणजे तसं तर फ्रूट सलाड म्हणजे फळं वेगळे आणि दूध वेगळं असंच खायला पाहिजे, पण आजकाल जी आपण फॉरेन कंट्रीजचं पाहून फ्रूट सलाड खायला लागलेलं आहे, तर तेव्हा ही काळजी घ्यायची की पपई, चिक्कू हे असे गोड आंब्यासोबत दूध जातं, म्हणजे तुम्ही आंब्याचा मिल्कशेक घ्या, आंब्याचं आईस्क्रीम घ्या,
हे योग्य राहतं. पण बाकीच्या फळांमध्ये जर तुम्ही दूध घेऊन जर घेत असाल तर अयोग्य आहे ते. पण जसं शिखरण करतो आपण केळी आणि दूध, केळी आणि ते दुधात चालतं ते. केळी आणि नाही, दूध. पण आम्ही बघितलं आहे, आम्ही जे हिस्ट्री घेतो पेशंट जे लिकोडर्मा असतो ना, हा. त्याच्यात बरेचसे आम्ही जसे एक सर्वे आहे त्याच्यात जे शिखरण म्हणा किंवा जी फळं, तर हो. त्या पेशंट लोकांना तो लिकोडर्माचे जे सर्वे मध्ये जास्त आढळलेलं आहे. हो. तर म्हणजे आयुर्वेदात तर तेच सांगितलं आहे, की म्हणजे फळं आणि दूध हे एकत्र वर्ज्य बिलकुल घेऊ नये. बरोबर. फक्त आंब्यासोबतच दूध चालतं. बाकी फळांसोबत चालत नाही. पण जे व्यक्ती म्हणजे ज्या मुलं म्हणा किंवा म्हणजे त्यांना जास्त म्हणजे प्रथिने किंवा म्हणजे वाढ होण्याचा जो काळ असतो, तर तेव्हा त्या ॲडोलसंट मुलांना हे दूध आणि केळांचं हे चालतं कालवण खाणं. आणि ते आपण हे बोललात ना जिवंतिका भाजी, जेवतिका. हो, जेवती. तिचं विदर्भही नाव काय आहे जेवतीच म्हणतात. त्या जेवती. भाजीला? हो. भाजीला भाजीलाच जेवती म्हणतात आणि म्हणून मग ती जेवतीच्या सणाला केल्या जाते. आणि ती ह्या खूप जे म्हणजे जे काटेरी झुडपं असतात. काटेरी म्हणजे आपण म्हणतो ना बाभळीचं झाड किंवा असं म्हणजे धुऱ्यावर समजा शेताच्या धुऱ्यावर जे काटेरी झुडपं असतात, त्यावर हे म्हणजे ही वेल चढलेली दिसते आपल्याला. आणि म्हणजे जेवतीला जे काही उत्पादन असतं तर ते बिलकुल नॅचरली ती वाढलेली असते आणि त्यातले जे फुलंही असतात तर ते एका वेलाला जेवढे काही फुलं असतात तर ती एका जणालाच भाजी पुरेल एवढेच फुलं येतात. त्यामुळे त्याचं उत्पादन होत नसल्यामुळे काय झालं, की म्हणजे खूप कमी आपल्याला पाहायला मिळते. बाजारात ती येतच नाही. पण त्या दिवशी त्या म्हणजे जुन्या ह्याच्यात धुऱ्यांवर वगैरे ते खूप राहायचं. त्यामुळे ती प्रथा पडलेली असेल, की जेवतीची भाजी त्या दिवशी करायची. कारण त्यातले औषधी गुणधर्म हे चांगले आहेत. म्हणजे त्या सणांना म्हणजे म्हणूनच ती प्रथा पडलेली आहे, की ते खाल्लं म्हणजे यानी तरी लोक खातील आणि त्याचा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उपयोग करतील. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. भगवद्गीतेमध्ये पण त्या 17व्या अध्यायात उल्लेख केलेला आहे. 17व्या अध्यायात श्लोक 7, 8, 9, 10 मध्ये पण हे सत्व, रज, तम गुणाचा उल्लेख केलेला आहे भगवद्गीतेत. हो. थँक्यू. हां. कोणाला काही प्रश्न आहे? माझा डिस्कंटिन्यू झाला तर मध्ये. भांडीपूचे बोलतो ना आपण. हां. बोला सर. पहिल्यांदा मी जॉईन झालो त्यावेळेस तुमचा पहिलाच लेक्चर होता सणांविषयी. हां. दुसऱ्यांदा ऐकायला मिळालं. खूप छान माहिती देता आपण. आणि धन्यवाद. प्रश्न असे आहेत की एक तुमच्या लिस्टमध्ये एक कामरक नावाचं फळ सांगितलं, ते काय म्हणतात त्याला? कमरक म्हणजे स्टार फ्रूट मिळतं ना कमरक. म्हणजे पिवळ्या. आता मी त्याचा फोटो तुम्ही जर याच्यात म्हणजे गुगल केलं स्टार फ्रूट म्हणून तर तुम्हाला मिळून जाईल त्याचा फोटो. आणि बाजारात म्हणजे आपल्या इकडे अमरावती साईडला आजकाल येत नाही, पण नागपूरला मिळून जाईल ते कमरक. म्हणजे छोटं असतं असं. आणि काय म्हणू आपण चांदणी सारखं त्याला जर कापलं तर बरोबर चांदणी सारखा आकार येतो. म्हणजे पीसेस जर त्याचे केले म्हणून त्याला स्टार फ्रूट म्हटलं जातं. आणि व्हिटॅमिन सी त्यात भरपूर असतं. आणखी आपण जे फुलं सांगितले की नाही जेवतीचे, तर आमच्या इकडे उंबरठ भागामध्ये ते कडू लागणारे फुलं आहेत, त्याला फुल्याचे फुलं म्हणतात. ते वेगळे. ते वेगळे का? हे जेवती म्हणजे आपले बिलकुलच नाजूक असतात. मी तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे. तर त्या पद्धतीचे ते फुलं असतात. तर ते वेगळे. इतक्या पालेभाज्या, इतक्या रानभाज्या असतात की ज्या पौष्टिक आहे. म्हणजे पालक मेथीला आपण जे काही आपण घेतलेलं आहे डोक्यावर, तर पालक मेथीपेक्षा ह्या ज्या काही आता पावसाळ्यात येणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या खूप चांगल्या असतात. जसं पुनर्नवा येतं, कुंजर येतं, पोळीची भाजी येते. आणि त्यानंतर आपला तरोटा. आता तरोटा. आणि तर तरोटा ही काय आहे की तरोट्याचं उत्पादन आपल्याला जागोजागी दिसतं आता पावसाळा सुरू झाला की. पण तरोट्याची जर भाजी खायची असेल आणि वाताच्या विकारावर ती खूप चांगली आहे असं म्हटलं जातं. पण तरोट्याची भाजी ही कोवळी पानच त्याची महत्वाची असतात. जेव्हा ते वरचे शेंड्याचे 2 पानं असतात तेच खुडणं आवश्यक असतं. बाकीची भाजी खाऊ नये. तर म्हणून मग ती रानभाज्या ह्या का बरं आपण खात नाही की आपल्याला त्यातलं पूर्णपणे ज्ञान नाहीये. आणि त्यामुळे ते प्रचलित नाहीये. की आपल्या आजूबाजूच्या परिसरातही या पुनर्नवा वगैरे जी काही भाजी आहे म्हणजे आपलं काय म्हणतो केना, आघाडा ह्या भाज्या सुद्धा खातात. त्यानंतर
आंबूस म्हणतात, जे आपल्या प्रत्येकच कुंड्यांमध्ये, घरातल्या कुंड्यांमध्ये येतात छोटे छोटे झाडं. तर ते खूप चांगले असतात, पण आपल्याला त्यातली पूर्ण म्हणजे माहिती नसल्यामुळे, लोकांना ते प्रचलित नसल्यामुळे ते याच्यात नाही. पण काही काही भाज्या अशा आहे की ज्या खाल्ल्याच पाहिजे, जसं वाघाटा सुद्धा. फक्त आपल्याला तो बाजारात म्हणजे त्याच दिवशी दिसेल, त्यानंतर दिसणारच नाही. आणि तोही ज्या लोकांना माहिती आहे तेच लोकांना ते बरोबर ते घेतात. पण बाकी सर्वसाधारण लोक घेत नाही. म्हणून यातला अवेअरनेस वाढवणं त्या त्या भाज्यांबद्दल. तर हा सुद्धा एक सणांच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचा अवेअरनेस वाढला पाहिजे. कारण औषधी गुणधर्म त्यात आहे आणि ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे. तर ते घेणं आवश्यक आहे. पुनर्नवा भाजी ही किडनीसाठी चांगली आहे असं म्हणतात, हो हो बरोबर ना? हो हो आणि इथे काही लोकांनी उपाय केलेला आहे. आमचे जे मित्र आहेत हा त्यांच्या वरती तो उपाय केला. त्या पुण्याला आले असताना त्यांना ती भाजी दिली, त्यांना फरक पडला या पुनर्नवा भाजीमुळे. हो का? हो हा. हो, किडनीचा प्रॉब्लेम होता त्यांचा. हो का? तर म्हणजे याचा अभ्यास जास्त आयुर्वेदात जास्त झालेला आहे. हो. आता न्यूट्रिशन मध्ये असं काही सांगितलं जात नाही. फक्त आम्ही बघतो की कर्बोदके किती, प्रथिने किती, विटॅमिन्स किती, हेच आम्हाला म्हणजे अभ्यास असतो. पण हा जो आयुर्वेदिक म्हणजे औषधी गुणधर्माचा जो अभ्यास आहे, तो पण महत्वाचा आहे. सोबत हा पण करणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे म्हणजे या दोघी यांचं समतोल साधून एक चांगलं आपण हे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवू शकू. बरोबर. विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता, हेट्याचे फुलं. हा हा हेट्याची फुलं, हो. हे त्यांचा प्रश्न होता. हेट्याची फुलं सुद्धा म्हणजे आता म्हणजे ह्या सीझन मध्ये तर येत नाही. मोठं झाड असतं त्याचं आणि पांढरे फुलं येतात. त्यातले जे पाकळ्या असतात, फुलांच्या ज्या नुसत्या पाकळ्या असतात त्याच खायच्या असतात. बाकी त्यातले खूप सारे पराग आणि खालचं देठ जे ग्रीन कलरचं असतं ते काढून टाकणं. नुसतं फुलांची पाकळ्यांची भाजी केल्या जाते हेट्याच्या फुलांची. तर ती म्हणजे आता आपल्या सणांना तर कोणत्या सणाला तयार होताना दिसत नाही, पण म्हणजे ती पण सुद्धा आरोग्यासाठी चांगली भाजी आहे. आणि ती भाजी आपण बहुतेक त्याचं बेसन वगैरे करतो हेट्याच्या फुलाचं. तर कारण की प्रथिनांची जोड व्हिटॅमिन्स आणि जीवनसत्व म्हणजे मिनरल्सला दिली तर तो पदार्थ चांगला होतो. हाही एक त्यामागचा उद्देश आहे. जसं मी सांगितलं की करटुल्याची भाजी किंवा वाघाट्याची भाजी ही डाळ टाकून करतात, हरभऱ्याची डाळ टाकून करतात. तर त्याचा हाच एक उद्देश आहे की त्यातलं म्हणजे भाज्यांमध्ये प्रथिने नसतात, म्हणून प्रथिनांचा सुद्धा त्यामध्ये समावेश व्हायला पाहिजे. त्यासाठी डाळींचा वापर भाज्यांमध्ये केला जातो. अजून आणखी काय प्रश्न आहेत? रोजचा वर्ग आपला 45 मिनिटाचा होतो, आज आपल्याला 90 मिनिटाचा झालेला आहे. सर्व लोक इथपर्यंत थांबलेले आहेत. मी आशा त्यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज डॉक्टर शर्मिला कुबडे यांनी पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. पावसाळ्यामध्ये येणारे रोग, त्यामध्ये घेतला जाणारा आहार, पावसाळ्यामध्ये आपण निरोगी माणसालाही आपण कसा आहार घ्यायचा, कोणते सण येतात, सणांचं काय महत्व आहे, त्यावेळेला कुठले पदार्थ सेवन केले जातात, ही अत्यंत उपयुक्त माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि शेवटी त्यांनी सारांशामध्ये पण आपल्याला खूप सुंदर काही सूचना पण दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या आपल्याला पाळायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब आहे. स्वच्छता आपल्याला पाळायची आहे. पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता, परिसरातली स्वच्छता आणि विशेष करून स्वयंपाक करताना स्वच्छता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. गृहिणी सर्व प्रयत्न हा करत असतात की आपल्या कुटुंबातील सदस्यांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे आणि म्हणून ती काळजी घेत असतात. पण महत्वाची काळजी आपल्याला कुठे घ्यायची आहे
तर ती म्हणजे आपण जी फडकी वापरतो स्वयंपाकघरामध्ये पुसायला, घर पुसायला, स्वयंपाकाचा ओटा पुसायला, स्वयंपाकाची भांडी पुसायला जी काही फडकी वापरतो त्या फडक्यातनं या दिवसांमध्ये संसर्ग होण्याचे 101% चान्स असतो. आणि म्हणून ती स्वच्छ असणं अत्यंत आवश्यक आहे. ती जर ओली असेल आणि दुसऱ्या दिवशी परत तीच ओली वापरली, तिसऱ्या दिवशी परत ओलच आपण वापरत राहिलो, तर त्या फडक्यांमधून आपल्या ओट्याला, आपल्या भांड्याला, आपल्या घराला छान अशी लेअर या फंगसची, बॅक्टेरियाची, व्हायरसची सगळीकडे छान अशी हे होईल, पसरेल तो. तर आपल्याला ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, फार महत्वाचं आहे. हे फार मनावर घेण्यासारखं आहे की टॉवेल झाले, नॅपकिन्स झाले, फडकी झाली पुसायची, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि आपण बघतो की निसर्ग प्रत्येक ऋतूंमध्ये आपल्याला सांगत असतो की आता तुम्हाला याची गरज आहे, तुम्हाला होणारे हे रोग आहे आणि या रोगाच्या माध्यमात या रोगांकरता आपल्याला निसर्ग सगळं देत असतो. आणि म्हणून आपल्याला ऋतूनुसारच आहार घ्यायचा असतो. ऋतूमध्ये जे काही उपलब्ध आहे ते, जे ऋतूमध्ये जबरदस्ती कोल्ड स्टोरेज करून जे उपलब्ध करून दिलेले जातात ते पदार्थ खायचे नाही आपल्याला. जसं टरबूज आहे किंवा आणखीन इतर फळं आहेत, हे आपल्याला खायचे नाही. तर आपल्याला या दिवसांमध्ये ज्या औषधी भाज्या आहेत त्या विशेष करून आपल्याला खायच्या आहे. हिरव्या भाज्या खाताना आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे जर खायच्या असेल तर. आणि आपण ह्या ज्या औषधी भाज्या आहेत, जसं तरोटा सांगितलं, केना, आघाडा वगैरे वगैरे ज्या काही भाज्या उपलब्ध आहेत त्यांचं आपल्याला थोडं तरी प्रमाणात सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये सगळे अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटी मलेरियल जे काही गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत तर ते आपल्याला मिळतात, नैसर्गिक पद्धतीनेच मिळतात आणि आपण आपल्या आरोग्याचं चांगल्या रीतीने रक्षण करू शकतो. तर अशी ही माहिती दिली आहे. आणि सगळ्यात महत्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे त्यांनी की आपल्याला आता येणाऱ्या एकादशीला साबुदाणा खायचा नाही आहे, शेंगदाणे खायचे नाही आहे, बटाटा खायचा नाही. पण हे आता आपण किती लोक पाळणार आहोत तर ते आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला किती चांगलं स्वतःला ठेवायचं आहे. फास्टिंग हे फास्टिंग करता असतं, फास्टिंग हे खाण्याकरता नसतं. आणि फास्टिंगचे फायदे जे आहे हे खूपच मिराकलस आहेत, चमत्कारिक आहेत. जर 15 दिवसातनं एकदा पूर्ण दिवस फास्टिंग केलं तर आपल्या शरीर डिटॉक्स होतो. आणि म्हणूनच हे सगळे वारं आपल्या ऋतूंमध्ये जे काही येतात, जे 15 दिवसांनी एकादशी येते, चतुर्थी येते किंवा नवरात्र येतो, हे सगळे आपलं शरीर डिटॉक्स करण्याकरता आलेलं आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये सगळा विचार करून सगळं काही केलेलं आहे. सण वारांमध्ये जे काही प्रसाद लागतात तर ते सगळं फार महत्वाचं आहे. तर याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि ज्या गोष्टी आपल्याला शर्मिला त्यांनी सांगितल्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहे आणि ज्या सांगितल्या त्या खायच्या आहे. ही आता आपली जबाबदारी आहे, आपण ती पूर्ण करायला पाहिजे, आपण ते मनावर घ्यायला पाहिजे. आपण पावसाळ्यातील आहार बघितलाय, पुढचेही ऋतूंमध्ये त्या आपल्याकडे येतील आणि अशी सुंदर माहिती आपल्याला देतील अशी आशा करते. आणि या योग वर्गातर्फे त्यांचं मी अत्यंत आभार मानते. त्यांनी अत्यंत सुंदर अशा बोलक्या अशा स्लाइड्सच्या द्वारे आणि खूप महत्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याकरता त्यांची ऋणी राहते आणि पुढे पण त्या येतील ही अपेक्षा करते आणि इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमच्यामुळे सगळी ही संधी मला उपलब्ध झालेली आहे. खवकार सर, तुम्ही, त्याशिवाय मी म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला तर तो तुमच्यामुळेच उपलब्ध झाला. त्याबद्दल मी ऋणी आहे.